हॅलो हॅलो. संविधान अमृत महोत्सव BCMG 2024 या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले सर्व माननीय न्यायाधीश साहेब, शहरातील सर्व प्रमुख व्यक्ती, सिनियर ॲडव्होकेट्स व ज्युनियर बंधू आणि भगिनींनो, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व नाशिक वकील संघ तसेच गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने संविधान अमृत महोत्सव BCMG 2024 इथं आता कार्यक्रम संपन्न होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे 5 ते 10 मिनिटात स्थानावरती येत आहेत. ते आल्यानंतर या कार्यक्रमाला वेळेवरती त्वरितच सुरुवात होणार आहे. आपण आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा, नाशिक वकील संघ व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. जे वकील वर्ग स्वयंसेवक म्हणून आहेत त्यांनी सगळे आलेल्या प्रमुख पाहुण्यांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करावं. तसेच जे काही उभे आहेत आपले ज्येष्ठ वकील वगैरे त्यांनी देखील आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वरच्या हॉलमध्ये जे कोणी आपले स्टुडंट बसलेले आहेत, लॉ स्टुडंट, त्यांनी खाली येऊन बसायचं आहे. लवकरात लवकर गेस्ट आलेले आहेत सर्व. कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे. तरी वरच्या हॉलमध्ये जे कोणी लॉ स्टुडंट किंवा
आवाज येतो? चेक चेक. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपापल्या आसनांवर स्थानापन्न व्हायचंय. पुढच्या 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होतोय. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. कृपया सर्वांनी बसून घ्या.
आदरणीय न्यायमूर्तींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अवघ्या 5 मिनिटात कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. स्टेजवरील पडदा बाजूला झाल्यानंतर सर्वांनी आदरणीय पाहुण्यांचं उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांना त्यांचं स्वागत करायचं आहे. सभागृहातील सर्व मंडळींना विनंती करण्यात येते की पाहुण्यांच्या आगमनानंतर स्टेजवरील पडदा बाजूला केला जाईल आणि त्यावेळेस आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे पडदा बाजूला झाल्यानंतर. All the guests, Honorable Justice Bhushan Gavai sir, Honorable Justice Prasanna Varale sir, Honorable Justice Devendra Kumar Upadhyay sir, Honorable Justice Makarand Karnik sir, Honorable Justice Nitin Borkar sir, Honorable Justice Surendra Tawade sir, the Advocate General of the Maharashtra, Honorable Dr. Birendra Saraf sir, the Chairman of the Bar Council of India, Honorable Shri Manan Kumar Mishra sir, Vice Chairman Honorable Shri S. Prabhakaran sir, and the Secretary of the Gokhale Education Society, Mrs. Dipti Deshpande, all members of the Bar Council of Maharashtra and Goa, all the members of the Bar Council of India, all are arrived here. The program will start within a few minutes. सर्व व्हॉलंटियर्सला विनंती की त्यांनी कृपया सर्व जागे आपापल्या जागांवर बसून घ्यावं. ज्या रिकाम्या खुर्च्या आहेत त्या ठिकाणी सर्व व्हॉलंटियर्सनी बसून घ्यावं.
सोनल गायकर लिहिलं ना. हो, हे काय?
आदरणीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. All the dignitaries are requested to be kindly be seated. Yes. Yes. All the dignitaries are arrived on the dais. Open. Thank you, my lord. Today we have a galaxy of the dignitaries on the dais. Equally stalwarts are present of the dais for inauguration ceremony of Samvidhan Amrit Mahotsav program, BCMG 2024. I welcome all the dignitaries on the dais and of the dais. Before proceedings to the itinerary of the today's function, may I request Chief Guest, Honorable Justice Shri Bhushan Gawai sir, and other guest of honors, Honorable Chief Justice of Bombay High Court and other lordship, to offer flowers to the preamble of the Constitution and inaugurate the program. All the dignitaries in front row are requested to offer the flower to the preamble. Having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, Honorable Bhushan Gawai social, sir, economic, Honorable Justice and political Prasanna Varale liberty sir, of Honorable thought, Chief Justice expression, belief, and all other faith, lordships, and worship, equality, Chairman of the Bar Council status of India, and of opportunity, and to all the promote among dignitaries them are all offering shower. fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adore, enact, and give to ourselves this Constitution. Subscribe to our channel. I request all the dignitaries please come forward and the volunteers to bring the preamble in the center of the stage so that we can have a photograph with all the dignitaries. Center like I request Honorable Justice Gawai sir, Honorable Justice Varale sir, Honorable Chief Justice Upadhyay sir, all the lordships, the Chairman of the Bar Council of India to come forward. Thank you, my lord. Now it is time to welcome the dignitaries on the dais. Our guide
and mentor for the Bar Council of Maharashtra and Goa, the Judge of the Supreme Court of India, Honorable Justice Bhushan Gavai sir, the chief guest for today's function. May I request Advocate Nitin Thakre, President Nashik Bar Association, to welcome Honorable Justice Gavai sir by presenting a book named 10th Judgment That Changed India, written by Advocate Zia Modi. Today we are having a privilege to have the felicitation of Honorable Justice Prasanna Varale sir on his elevation as a Judge of the Supreme Court of India. May I request Advocate Avinash Bhide sir, co-convener of today's program, to welcome Honorable Justice Varale sir by presenting a book. May I request Advocate Jayan Jaibhave sir, member of the Bar Council of India and convener of this conference, to welcome Chief Justice Bombay High Court, Honorable Shri Justice Devendra Kumar Upadhyay sir by presenting a book. May I request our Honorable Chairman Advocate Parijat Pandey, Chairman Bar Council of Maharashtra and Goa, to welcome the Judge, Bombay High Court, Honorable Shri Justice Makrand Karnik sir, by presenting a book. May I request Advocate Rajendra Umap, Vice Chairman Bar Council of Maharashtra and Goa, to welcome the Judge of the Bombay High Court, Honorable Shri Justice Nitin Borkar sir, by presenting a book. May I request Advocate Vaibhav Shete, Vice President Nashik Bar Association, to welcome the President of State Consumer Redressal Forum, State of Maharashtra, Honorable Shri Justice Surendra Tawade sir, by presenting a book. May I request Advocate Hemanta Gaikwad, Secretary Nashik Bar Association, to welcome the Advocate General of the Maharashtra, Honorable Shri Dr. Birendra Saraf, by presenting a book. May I request Advocate Sanjay Geete, Joint Secretary Nashik Bar Association, to welcome the Chairman of the Bar Council of India, Shri Manan Kumar Mishra sir, by presenting a book. May I request Advocate Kamlesh Palekar, Member Nashik Bar Association, to welcome Vice Chairman of Bar Council of India, Shri S. Prabhakaran sir, by presenting a book. May I request Advocate Sonal Gaikar to welcome Honorable Mrs. Varale Madam by presenting a book. May I request Advocate Sonal Gaikar to welcome Secretary Gokhale Education Society, Dr. Mrs. Dipti Deshpande, by presenting a book. May I request Honorable Vice Chairman Shri Rajendra Umap sir to welcome Honorable Principal District Judge Nashik Shri S.D. Jagmalani sir and Honorable Srimati Shakuntala Devi Jaibhave Madam, Trustee Advocate D.D. Jaibhave Pratishthan, by presenting a book. All the dignitaries are requested to kindly be seated. Today we have number of representatives of the different states in our country from Bar Council of India. In spite of the shortage of time, it's my duty to welcome them in the state of the Maharashtra at Nashik. All of them have spared their valuable time for coming from different parts of India.
I request the office bearers of the Nashik Bar Association to give them the books as a token of our gesture. I welcome Mr. Ved Prakash Sharma sir, who is from Delhi. I welcome Mr. A. Rama Reddy sir, Andhra Pradesh. I welcome Mr. Pratap Singh, Punjab and Haryana. I welcome Mr. N. Manoj Kumar, Kerala. I welcome Mr. Dilip Patel from Gujarat. I welcome Mr. D.K. Sharma from Uttarakhand. I welcome Mr. Prashant Kumar Singh from Jharkhand. I welcome Dr. Amit Vaid, Himachal Pradesh. I welcome Mr. Bhakta Bhushan Barik from Odisha. All the colleagues from the Bar Council of Maharashtra and Goa are part and parcel of this organization. They represent each part of the state of the Maharashtra, right from Mumbai, Pune, Vidarbha, Marathwada, Konkan and Goa. I welcome them all and request the office bearers of the Nashik Bar Association to present book as a gesture of love and affection to them. As per the guidance of Honorable Justice Bhushan Gavai sir, we are not making any expenses on the mementos and bouquets, and instead of that, expenditure as a token of contribution from the Bar Council, I request Honorable Justice Bhushan Gavai sir to hand over the check of rupees 50,000 as a donation to the Legal Service Authority of the Nashik. I request Principal District Judge Nashik, Shri S.D. Jagmalani sir, to receive the said check from Honorable Justice Gavai sir. Now, I request the President of the Nashik Bar Association. I request the Advocate Avinash Bede sir, co-convener of this program, to welcome Honorable Registrar General Shri Joshi sir by offering him a book. The President of the Nashik Bar Advocate Association, Shri Nitin Thakre, who is also the General Secretary of one of the biggest educational institutions of the Maharashtra, MVPS Nashik, and organizer of this function, may I request him to deliver his welcome speech. Considering the schedule of dignitaries, one kind request to all the speakers to stick up with the given time. Thank you. नमस्कार. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा आणि नाशिक बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने संविधान अमृत महोत्सव 2024 या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय गवई साहेब, जे सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जज म्हणून कार्यरत आहेत, त्याचबरोबर दुसरे सुप्रीम कोर्टाचे आपले न्यायाधीश वराळे साहेब यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्याचबरोबर चीफ जस्टिस ऑफ मुंबई बॉम्बे हायकोर्ट श्री देवेंद्रजी उपाध्याय, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले जस्टिस मकरंद कर्णिक, जस्टिस बोरकर, जस्टिस तावडे, ॲडव्होकेट जनरल वीरेंद्रजी सराफ, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट मनन कुमार मिश्रा, व्हाईस चेअरमन एस प्रभाकरन, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान चेअरमन पारिजातजी पांडे, उपाध्यक्ष उमाप सर, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲडव्होकेट जयंतराव जायभावे, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज जगमलानी, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या दीप्ती देशपांडे मॅडम, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सर्व सदस्य, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सर्व सदस्य. वेळेच्या अभावी मी सगळ्यांची नावं घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जजेस, ॲडव्होकेट्स, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. संविधानाला 75 वर्ष झाल्याबद्दल या ठिकाणी आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहे. या भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु खऱ्या अर्थाने भारत हे तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला एक देश होता. परंतु या देशापासून आपल्याला राष्ट्रापर्यंतचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने सुरुवात झाला ज्यावेळेस आपले संविधान अस्तित्वात आलं
आणि 1950 पासून आपण प्रजासत्ताक म्हणून आपले घोषणा केली आणि तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने एक वेगळ्या लोकशाही राष्ट्राकडे आपलं मार्गक्रमण सुरू झालेलं आहे. त्यामुळं या सर्व संकल्पनेमध्ये जे काही संविधानाची भूमिका आहे ती मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संविधानाची जी निर्मिती केली त्यानंतर खऱ्या अर्थाने या तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला देश हा राष्ट्र संकल्पनेमध्ये बांधला गेला आणि अनेक छोटी छोटी संस्थानं याच्यामध्ये विलीन झाली आणि लोकशाही मार्गाने जे आपल्याकडे गेल्या 75 वर्ष काम चाललेलं आहे याचं मुख्य कारण आपण सर्वजण संविधानाला बांधील आहोत. आत्ताही आपण कार्यक्रमाची सुरुवात संविधानाप्रती आपल्या ज्या काही संवेदना आहेत त्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. घटनेमध्ये अनेक दुरुस्त्या आत्तापर्यंत झाल्यात, परंतु संविधानाचा जो मूळ ढाचा आहे तो मात्र आपण बदललेला नाही आणि तो बदलूही शकत नाही. या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे काही निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला बदल करता येतील, परंतु जो मूळ त्याचा जो काही आत्मा आहे त्याला आपल्याला कधीही हात घालता येणार नाही. त्या दृष्टीने या संविधानाच्या प्रती आपल्या संवेदना आपण इथं व्यक्त करणार आहोत. आणि या संविधानाला 75 वर्ष झाल्यामुळं संपूर्ण भारतामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी हा नाशिकमध्ये कार्यक्रम करतो आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाला मी मनापासून धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये त्यांनी नाशिक बार असोसिएशनला आणि आमच्या सर्व तालुका बार्सला या ठिकाणी समावेश करून घेतलेला आहे. यालाच जोडून आपण ॲडव्होकेट जयंतराव जायभावे यांचं पुस्तक जे संविधानावरती आधारित आहे त्याचंही प्रकाशन इथं करणार आहोत. जस्टिस वराळे यांची नियुक्ती नुकतीच सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याबद्दल नाशिककरांना अतिशय अभिमान आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जस्टिस वराळेंचे वडील हे पिंपळगाव न्यायालयामध्ये काही काळ न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि त्यामुळं 2-3 वर्ष साहेबांचं शिक्षणसुद्धा पिंपळगावच्या शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्यांचे अनेक सवंगडी या ऑडिटोरियममध्ये त्यांचं स्वागत करायला इथं आलेले आहेत आणि त्यामुळं आमचाही त्यांच्यावरती एक हक्क आहे आणि या दृष्टीने त्यांचं स्वागत आम्हाला करायचंच होतं. हे निमित्त साधून आपण त्यांचाही सत्कार या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर गेल्या 16 वर्षापासून मूळ ट्रायल कॉम्पिटिशन जायभावे प्रतिष्ठानच्या वतीनं जे आयोजित करण्यात येते त्याचं बक्षीस वितरणही आपण या ठिकाणी करणार आहोत. अशा प्रकारे 2-3 कार्यक्रम एकत्रितपणे आपण या ठिकाणी घेतो आहे आणि या कार्यक्रमाला सर्व मान्यवर आलेत. जस्टिस वराळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. गवई साहेबांचं न्याय व्यवस्थेमधलं जे काही योगदान आहे, विशेषतः बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याशी असलेले त्यांचे संबंध आणि नाशिक बार असोसिएशन बरोबर असलेले त्यांचे संबंध, याचा फायदा सर्व वकील वर्गाला आणि एकंदरीतच न्यायव्यवस्थेला होतो आहे. न्यायव्यवस्थेमध्ये न्यायदानाचं काम तर ते अतिशय चोखपणे करताच आहेत, परंतु जे काही सामाजिक प्रश्न असतील, वकिलांचे न्याय संस्थेमध्ये असणारे जे प्रश्न असतील, नवीन इमारतीचे प्रश्न असतील, या सगळ्यांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. आपल्या नाशिक न्यायालयाच्या विस्तारित इमारतीचं जे काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये की रोल ज्याला म्हणता येईल तो गवई साहेबांचा होता. त्यामुळं आपले त्यांच्यावरती नेहमीच अधिकार असतो. आपण बोलवलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला ते येत असतात आणि आपली ती इमारत अतिशय वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. त्याच्याबद्दल जो एक आपला विषय होता पार्किंग बिल्डिंग, तो सुद्धा आता लवकरात लवकर सॉल्व्ह होतो आहे आणि त्या संदर्भात सुद्धा गवई साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला होतं आहे. त्याबद्दल मी आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. या जस्टिस उपाध्याय साहेब हे पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. नाशिक वकील संघाच्या वतीनं आणि बार काउन्सिलच्या वतीनं सरांचं मी मनापासून स्वागत करतो. एक अतिशय चांगलं या क्षेत्रामधलं नाव असणारे उपाध्याय साहेब यांचंही मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि याला जोडूनच ट्रायल एज्युकेशन प्रोग्राममध्ये ज्या बक्षीस वितरण आपण या ठिकाणी करतो आहे, मूड ट्रायल कॉम्पिटिशन, त्याचा समावेश हा भारतातल्या सगळ्या लॉ कॉलेजेसमध्ये व्हावा या संदर्भामध्ये बार काउन्सिलने या ठिकाणी प्रयत्न केलेले, त्याचंही प्रेझेंटेशन आज या ठिकाणी होतं आहे. अशा या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर इथं आलात. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. Thank you, Nitin Thakre sir. The chairman of the Bar Council of Maharashtra and Goa, Advocate Shri Parijat Pandey, is known for his social commitment. He strongly believes that constitutional spirit must reach to the common man. May I request Advocate Parijat Pandey to give his introductory speech.
आपले सर्वांचे पालक आणि मार्गदर्शक आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब, ज्यांचं या शहराशी आणि या जिल्ह्याशी असलेलं भावनिक नातं लक्षात घेऊन ज्यांच्या सत्काराचा कार्यक्रम इथे आयोजित केला आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर शांत आणि सोज्वळ व्यक्तिमत्व आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि आहे, असे माननीय न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायपालिकेचे कुटुंब प्रमुख माननीय न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय साहेब, बार काउन्सिलमध्ये नव्याने आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आणि आता बार काउन्सिलच्या विविध उपक्रमात आम्हाला ज्यांचा सल्ला उपयोगी पडतो असे माननीय जस्टिस मकरंद कर्णिक साहेब, माननीय न्यायमूर्ती नितीन बोरकर साहेब, माननीय सुरेंद्र तावडे साहेब, आपले राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर सराफ साहेब, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्व वकील जगताला एक समर्थ नेतृत्व देणारे माननीय मनन कुमारजी मिश्रा, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे व्हाईस चेअरमन माननीय प्रभाकरन साहेब, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माननीय सचिव दीप्ती देशपांडे मॅडम, उपस्थितांमध्ये प्रामुख्याने असलेले माननीय अनिल सिंग साहेब, माननीय राजीव पाटील साहेब, माननीय रघुवंशी साहेब, माननीय जोशी साहेब, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर साहेब आणि वराळे वहिनी आणि उपस्थित सर्व बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सर्व सन्माननीय सदस्य आणि माझे बार काउन्सिलचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व न्यायाधीश मंडळी आणि वकील बंधू भगिनींनो, संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात आहेत आणि त्यानिमित्ताने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी या वर्षभरामध्ये काही विशेष 75 उपक्रम साजरे करणं म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांपर्यंत घेऊन येण्याचा विचार केलेला आहे आणि हे उपक्रम आपल्यापर्यंत घेऊन येण्याच्या या कार्यक्रमाची सुरुवात आज माननीय गवई साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या नाशिक शहरामध्ये होते आहे. गोदा तीरावर असलेलं नाशिक तसं ऐतिहासिक शहर आहे, ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे. अनेक प्रेरणादायी विचार या भूमीतनं मिळालेले आहे. दोन प्रमुख घटनांचा उल्लेख करून मी आपल्या भाषणाला समोर नेतो. जिद्दीने कसं लढलं पाहिजे अगदी विषम परिस्थितीतही, ते शिकवण देणारा रामशेतचा किल्ला इथेच आपल्या नाशिकच्या जवळ आहे. आणि दुसरं, उद्या ज्यांचं पुण्यस्मरण आहे अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थानही या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या दोन्ही ठिकाणांचं स्मरण करतो. 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर ज्या राज्यकर्त्यांनी जवळपास 150 वर्ष आपल्या देशावर राज्य केलं, त्या ब्रिटिश सरकारचे कायदे हे बेसिकली प्रत्येक व्यक्तीचे अधिकार याच्या भोवती गुंफलेले कायदे होते. आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ज्या समृद्ध न्यायव्यवस्थेचा, न्याय परंपरेचे आपण पाईक आहोत, त्या प्राचीन न्याय परंपरेला अनुसरून केवळ अधिकार नाही तर अधिकारांसोबत कर्तव्य आणि कर्तव्यासोबत तत्व, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, मला असं वाटते कर्तव्य, अधिकार आणि तत्व याची एकत्र सांगड घालणारं भारतीय संविधान हे जगातलं एकमेव संविधान असलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आपण ज्या समृद्ध न्यायव्यवस्थेचे पाईक आहोत, ज्या समृद्ध न्यायव्यवस्थेला आपण परंपरेने अनुभवत आलो आहे, इथल्या समाजव्यवस्थेचा तो एक भाग राहिलेला आहे. त्या न्याय परंपरेबद्दल एका पुस्तकात कोर्ट प्रोसिजर्स इन एन्शंट इंडिया याचे लेखक महेश कुमार शरण यांनी असं लिहिलेलं आहे, द रूल अँड एव्हिडन्स वेअर ॲज कम्प्लीट अँड परफेक्ट
as we can find them today. The administration of justice was regular and the system was well defined, as no aspect was left arbitrary, capricious or uncertain. Judiciary had the highest regard and supreme position in ancient India as is today. त्याच्यामुळे अशा एका न्यायव्यवस्थेचं आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रतिबिंब आपण सगळेजण पाहतो आहेत. याच पुस्तकामध्ये समोर लिहिताना श्री शरण यांनी न्यायालयाची व्याख्या सुद्धा दिलेली आहे. धर्मशास्त्र विचारेण मूलसार विवेचनम यत्राधिक्रियते स्थाने धर्माधिकरणम हितत. म्हणजे द प्लेस where the decision of the truth of the plaintiff, the cause or root of dispute is carried on by consideration of the rules of sacred law is called the hall of justice, म्हणजे न्यायालय. अशा एका समृद्ध परंपरेचं, म्हणजे गेले हजारो वर्ष हा जसा देश अस्तित्वात आहे तशी इथली समृद्ध न्यायव्यवस्था आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था ही आपल्या देशामध्ये ही हजारो काळापासून अस्तित्वात आहे. जशी न्यायालयाची व्याख्या केलेली आहे तसं कात्यायन स्मृतीमध्ये असं म्हटलं जातं की कात्यायन स्मृती ही न्यायव्यवस्थेच्या बाबतीत विचार समोर आणणारी आणि लिखित स्वरूपात समोर मांडणारी ही प्राचीन ग्रंथ हा आपल्याला कात्यायन स्मृती म्हणून आपल्याला विचार करता येईल किंवा समजता येईल. याच्यामध्ये सुद्धा आचारकांड, व्यवहारकांड आणि प्रायश्चित्तकांड अशा 3 वेगवेगळ्या भागांमध्ये न्यायव्यवस्था, न्यायदानाची प्रक्रिया याच्याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आपण सगळेजण पाहतो. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये देवनागरचं साम्राज्य असेल किंवा आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या राजकारभारामध्ये आपण पाहत असतो न्यायव्यवस्था कशा प्रकारे स्वतंत्र आणि सक्षम ही राहिलेली आपण हे पाहत असतो. आणि त्याच्यामुळे अशा एका समृद्ध न्यायव्यवस्थेचा परंपरा जेव्हा या समाजाला आणि देशाला लाभलेला आहे त्या सगळ्या व्यवस्थांचं प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये आपल्या संविधान निर्मात्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्या देशाला दिलं त्या सगळ्या संविधानामध्ये हे सगळे भारतीय मूल्य, त्या सगळ्या मातीचा सुगंध आपण त्या संविधानामध्ये पाहू शकतो. आणि म्हणून काल मी माननीय गवई साहेबांच्या उपस्थितीत देवगड आणि कुडाळ या ठिकाणी गवई साहेबांच्या शुभ हस्ते आणि माननीय उपाध्याय साहेबांच्या न्यायमूर्तींच्या उपस्थितीमध्ये देवगड आणि कुडाळ येथे भूमिपूजन कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात बोलताना मी असं म्हटलं की 75 वर्ष हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातला फार मोठा काळ असू शकतो, पण एकूण समाज म्हणून विचार करताना आणि देश म्हणून विचार करताना तसा 75 वर्षाचा काळ हा फार छोटा काळ आहे. परंतु काही माइलस्टोन असतात, 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष, हे आपल्याला संधी देतात थोडं मागे वळून पाहायची, एक सिंहावलोकन करायची. आपण कुठपर्यंत आलो आहे, जे दायित्व आपल्यावर दिलं होतं ते आपण पूर्ण केलं की नाही, पूर्ण केलं असेल तर कसं केलं, आणि काही राहिलं असेल तर ते करण्यासाठी आपल्याला समोर कोणत्या गतीने जावं लागेल, कोणत्या पद्धतीने जावं लागेल, असा सगळा विचार करण्यासाठी हे काही टप्पे आपल्या आयुष्यामध्ये समाजाच्या आणि देशाच्या असतात. तर 75 वर्ष आपण आपल्या भारतीय संविधानाला ग्रहण केल्याच्या निमित्ताला होत आहेत. त्यामुळे आपण एक समाज, एक देश आणि एक न्यायव्यवस्था म्हणून जे संविधानाने आपल्याला दिलं, जे संविधानाने आपल्याकडून अपेक्षित ठेवलं होतं, ते सगळं आपण कुठपर्यंत आपली वाटचाल झाली आहे त्याचा एक विचार या 75 वर्ष पूर्ण करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हावा असं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला वाटलं. आणि अर्थात हे आम्हाला वाटलं ते मान्य गवई साहेबांच्या मार्गदर्शनानेच वाटलं. आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं आयोजन, ही सुरुवात मान्य न्यायमूर्ती गवई साहेबांच्या उपस्थितीत आज आपण करतो आहोत. विविध उपक्रम, मी हा शब्द नाही वापरणार की विविध उपक्रम आम्ही साजरे करणार आहे, असं साजरा हा शब्द नाही वापरणार. भारतीय संविधानाच्या 75 वर्ष पूर्ण होताना विविध उपक्रम बार काउन्सिल राबवणार आहे. आणि हे जे संविधान रूपी अमृत जे आपल्याला संविधान निर्मात्यांनी दिलेलं आहे, ते अमृत या समाजातल्या विविध घटकांपर्यंत, ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलं नाही,
त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम बार काउन्सिल या समोरच्या वर्षभरात राबवणार आहे. या विविध उपक्रमामध्ये अगदी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून तर वकिलांपासून तर समोर आपल्या न्यायाधीश मंडळींपर्यंत, म्हणजे एकूण पूर्ण न्यायव्यवस्थेचे जे आपण सगळे घटक आहोत त्या सर्वांपर्यंत आणि बरोबरीने या समाज व्यवस्थेतल्या सर्व घटकांपर्यंत हे उपक्रम पोचावे आणि बरोबरीने हे संविधान रूपी अमृत त्या सर्वांपर्यंत पोचावं असा आमचा एक प्रयत्न या सगळ्या बार काउन्सिलच्या उपक्रमांमधून राहणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज म्हणजे हा तसा दुग्ध शर्करा योग आहे आपल्या सगळ्यांसाठी की माननीय न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या हस्ते हा उपक्रम आपण त्याचं उद्घाटन करतो आहे. माननीय वराळे साहेबांचा सत्कारही आज इथे आहे आणि बरोबरीने आपले कुटुंब प्रमुख माननीय उपाध्याय साहेब हे सुद्धा आपल्या सर्वांच्यामध्ये या क्षणी उपस्थित आहेत. मी या उपक्रमासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा असाव्या, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असावे, जेणेकरून जो विचार करून आम्ही हे उपक्रम राबवणार आहे त्या उपक्रमात आम्हाला 100% यश मिळावं अशा शुभेच्छा आणि असा आशीर्वाद आपण सगळ्यांनी द्यावा अशी एक विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पारिजातजी. अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आजच्या कार्यक्रमाचा उद्देश त्यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला. नाउ इट्स टाइम टू इनॉग्रेट अँड पब्लिश ए डॉक्युमेंट ऑफ संविधान अमृत महोत्सव BCMG 2024 prepared by the Bar Council of Maharashtra and Goa. It is drafted by the chief convener of this program, Honorable Advocate Jayant Jaybhave. As per this program, Bar Council of Maharashtra and Goa, up to 26 November 2024, we are celebrating 75 different programs to propagate the spirit of Constitution of India in the state of the Maharashtra. It is our privilege that Honorable Justice Bhushan Gavai, who by his own knowledge, hard work and wisdom has done expansion of the constitutional spirit expected by Dr. Babasaheb Ambedkar, who is inaugurating this program. May I request Honorable Justice Bhushan Gavai sir, Honorable Justice Prasanna Varale sir, Honorable Justice Upadhyay sir and all other lordships and dignitaries on the dais to make the publication of Samvidhan Amrit Mahotsav. May I request Honorable Chairman, Chief Convener and Co-Convener of the function to present the document to the Honorable dignitaries for its publication. I am thankful to all the dignitaries for today's publication and giving us the opportunity to serve the nation by propagating constitutional provisions and current expansion to society at large. Today, the second publication is of the training program prepared by Gokhale Education Society in association with Advocate D.T. Jaybhave, Pratishthan, Nashik, by name Sir Dr. M.S. Gosavi Memorial Trial Education Program. Shortly, it is called as TEP, T-E-P. This program is based upon the successfully implementing practical training program for the last 16 years in the NBT Law College, Nashik. To understand this great work done for improving the legal education and bridging the law teaching institute with the bar and bench, I will request all the dignitaries and the audience to appreciate this program through the video clip, which will be now shown to us. Gokhale Education Society's N.B. Thakur Law College and Advocate D.T. Jaybhave Pratishthan Nashik present Sir Dr. M.S. Gosavi Memorial Trial Education Program. Gokhale Education Society. Gokhale Education Society was founded in 1918 with the main objective of developing quality citizens through education and training. Today, it has more than 140 units catering to 1.25 lakh students. The society has been nurtured and molded under the visionary leadership of globally acclaimed educationist
late Sir Dr. M.S. Gosavi, former Secretary and Director General of the Society, who is renowned in India for providing quality education par excellence. N.B. Thakur Law College. Society's N.B. Thakur Law College, Nashik is a premier educational institution imparting quality legal education since 1969. Since its inception, more than 10,000 advocates have passed out from the college and about 130 have joined judicial services, of which 4 are currently serving as High Court judges. N.B. Thakur Law College provides an environment conducive to the well-being and holistic development of students. We perennially strive to build the careers of our budding lawyers and judges who can serve the society by ensuring justice to all. The stalwarts and legal luminaries who visited this college and inspired the students include Professor D.A. Dabholkar, Dr. Ram Takavle, Wrangler G.S. Mahajani, Shri T.N. Sheshan, Dr. Kiran Bedi and many more. Honorable Judges Justice P.B. Sawant, Justice B.G. Kolse Patil, Justice B.C. Gargil, Justice Y.V. Chandrachud, Justice Dr. Dhananjay Chandrachud and a host of luminaries from the judiciary have guided the students in this college. The dynamic leadership of Dr. Mrs. Dipti Deshpande, Secretary and Treasurer of Gokhale Education Society, is the central pivot. Her continuous encouragement and guidance motivates us to undertake new initiatives and to give our best. The wholehearted support from our diverse and influential alumni has added immense value to our efforts towards the betterment of our students. The Moot Trial Competition. The college, with the support of alumni, undertakes various activities aimed at bridging the gap between law in theory and law in practice by providing the students with practical knowledge. The most prominent of such initiatives is late Advocate D.T. Jaibhave Memorial National Moot Trial and Judgment Writing Competition, which was started in the year 2006 in collaboration with Advocate D.T. Jaibhave Pratishthan, Nashik. It was envisaged by Advocate Shri Jayanta Jaibhave, Member Bar Council of India, at the behest of well-known educationist late Sir Dr. M.S. Gosavi, and developed under the guidance of Honorable Justice Bhushan Gavai and Honorable Justice Abhay Oak. The competition aims to give law students the correct demonstration of conducting a trial by taking on the roles of advocates, judges, witnesses, bench clerks and Pukara staff. This trial competition is unique in its nature, and as it gives a complete insight of trial to the participant teams and students of the host college. The moot trial proceedings include examination in chief, cross-examination, recording of evidence by the moot judges, arguments by the mooters, and finally writing the judgment. Judges from higher judiciary and members of BCI and BCMG observe the proceedings and guide the students. Prizes worth rupees 1 lakh are awarded every year. The competition has garnered participation from national law schools, private universities and reputed law colleges across the nation. Since its first edition, the competition has had participation of more than 400 teams and 1200 participants. The highlight of the competition has been the gracious presence of luminaries from judiciary and advocacy. The honorable judges of High Court and Supreme Court of India, such as Justice Bhushan Gavai, Justice Abhay Oak, Justice P.V. Hardas, Justice V.S. Shirpurkar, Justice Satyaranjan Dharmadhikari, Justice Makarand Karnik, Justice Raj Shekhar Mantha, Justice Nitin Sambre and many others have graced the competition with their presence and guided the participants with their words of wisdom. The morale of the participants has been boosted by the enthusiastic presence of Solicitor General of India Shri Gopal Subramanyam, Advocate General of Maharashtra Shri Rohit Dev, Additional Solicitor General Shri R.S. Raghuvanshi and Additional Solicitor General Shri Anil Singh, who have been a constant source of motivation. The feedback from some of the past participants has been extremely positive, and more than 15 advocates have joined the judicial service, deriving inspiration from this competition. Trial Education Program.
The college has developed a trial education program TEP in association with Nashik Bar Association since 2014-2015. This program enables the development of basic knowledge and professional attitude of budding lawyers, especially with reference to the trial courts. TEP is organized taking into account the different needs and interests of our students who mainly hail from the rural areas. Trial in the lower courts is generally the beginning point of the career for most of the students. This program emphasizes on the practical orientation of legal profession. The key practical aspects covered under the TEP are the fundamental rules and procedures of conducting trial. Member of the Nashik Bar Association, most of whom are our alumni, guide students on various practical and procedural aspects. The TEP includes sessions on drafting of deeds, investigation of title and search reports, understanding the title documents, working of the sub-registrar's office, practices and procedures in family court, civil practice, criminal practice, evidence and arbitration. We wish to dedicate this program to the memory of late Sir Dr. M.S. Gosavi, whose active interest in all the academic initiatives was everlasting. The TEP will now be known as late Sir Dr. M.S. Gosavi Memorial Trial Education Program. Thank you. Thank you. Now it's time that this trial education program will be presented by the Secretary, Gokhale Education Society, Dr. Mrs. Dipti Deshpande Madam, to Honorable Justice Shri Bhushan Gavai Sir and Shri Manan Kumar Mishra Sir, Chairman Bar Council of India, for their consideration and implementation throughout the country. This program is designed in the memory of Guru, Teacher of Teacher, late Dr. M.S. Gosavi, who with his knowledge and experience has always given strength for the development of the trial education program. We all salute to the memories of Sir Dr. M.S. Gosavi. Thank you, sir. As a part of developing trial education, an innovative competition of conducting moot trial and judgment writing, which was started in the year 2005 in the memories of late Advocate D.T. Jaibhave, Honorable Justice Bhushan Gavai Sir and Honorable Justice Abhay Oak Sir have guided us for developing the competition for last 16 years. This year, this competition is completed in the last 2 days, and today, being a memorial day of late Advocate D.T. Jaibhave, I request Honorable Chief Guest to distribute the prizes to the winner, runner team and best male and female advocates winning this competition. May I request Advocate Sachin Gorwadkar to announce the prizes and conduct prize distribution. Sachin Gorwadkar. The best female advocate, the award goes to Prajakta Kaude from Omkarnath Malpani Law College, Sangamner. I would like to request Honorable Manan Kumar Mishra ji to accord the prize. Best Male Advocate, Shri Vaibhav Kotekar, Shivaji Law College, Kolhapur. I would like to request Honorable Justice Devendra Kumar Upadhyay, Chief Justice of Bombay High Court, to kindly accord the prize.
The runner-up team award goes to Dr. Panjabrao Deshmukh Law College, Amravati. I would like to request Justice Prasanna Varale sir to kindly accord the award to this runner-up team. And last but not least, the winner team of the moot trial competition 2024. The award goes to Shri Omkarnath Malpani Law College, Sangamner. I request Honorable Justice Bhushan Gavai sir to kindly accord the prize. थँक यू लॉर्डशिप. आजच्या या सुवर्णदिनी संविधानाचा अर्थ सर्वसामान्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ॲडव्होकेट जयंत जयभावे सर यांचे मराठी पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्याची माहिती छोट्या व्हिडिओने आपल्या सर्वांसमोर ठेवत आहोत. मी व्यासपीठावरील आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब, आदरणीय न्यायमूर्ती वराळे साहेब, आदरणीय न्यायमूर्ती उपाध्याय साहेब, आदरणीय न्यायमूर्ती कर्णिक साहेब, आदरणीय न्यायमूर्ती बोरकर साहेब, आदरणीय न्यायमूर्ती तावडे साहेब, आदरणीय मननकुमारजी मिश्रा सर, या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया जायभावे सरांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं अनावरण या ठिकाणी करावं. सोबतच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सोविनियर.
Dhanyavad, sir. The person who has been the backbone of the Bar Council of Maharashtra and Goa, not for only 1 or 2 years, but for last 20 years, is Advocate Jayanta Jaibhave. His imagination with execution, and that imagination has given recognition to the Bar Council of Maharashtra and Goa as one of the best Bar Council in the country. May I call upon him to express his views on today's function and on the publication of this book. Advocate Jaibhave, sir. Welcome to all the dignitaries on the dais on this very important function of a Bar Council, the program of a Samvidhan Amrit Mahotsav. Also, I remember my father today because today is his memorial date, and because of his thought and whatever the culture of the advocacy he has cultivated in me, I could have traveled for these 20 years. Honorable Chief Guest of today's function, Honorable Justice Bhushan Gavai. The Satkar Murthy of today's function, Honorable Prasanna Varale Sahib. The Chief Justice of Bombay High Court, Justice Devendra Kumar Upadhyay Sahib. The son of soil and our close supporter of this whole activity, Justice Makarand Karnik Sahib. Our another guest of today's function, Justice Nitin Borkar, Justice Surendra Tavde, Honorable Learned Advocate General of the State, Dr. Birendra Saraf, my leader of our nation, leader of advocates, Manan Kumar Mishra ji, Chairman Bar Council of India, Vice Chairman Prabhakaran ji, Secretary of this Gokhale Education Society, Dr. Mrs. Dipti Deshpande, Honorable Principal District Judge, and the Vishesh presidency of this function, my mother, at the age of 90, who is here to bless me today. All my colleagues from the Bar Council of India who have come, who have traveled from entire country today, and I'm thankful to all of them. I welcome you all my colleagues from the Bar Council of Maharashtra and Goa. They are also present here in all corners of Maharashtra. All the office bearers of the Nashik Bar, the President Thakre, my colleague from Nashik, Avinash Ji Bhide, and all the dignitaries on the dais of the dais fronts. Today's this dais is a perfect combination of a bar and bench, who are the mainstream stakeholders of the Constitution. We are celebrating the Samvidhan Amrit Mahotsav for last coming 8 months, and therefore we must focus our purpose for which this program has been designed. We have inaugurated now a Samvidhan Amrit Mahotsav program by publication of a document containing 75 different programs which will be executed till 26 November 2024, when we will complete 75 years of a Constitution. In this process, it's a duty of each citizen, and particularly advocates and judges, to evaluate the progress of a Constitution by critical analysis of last 74 years. And when today Honorable Chief Justice of a Bombay High Court is present, the Bombay High Court is a premier high court, the leading high court in a country and in a world. I will request to Honorable Chief Justice to have an association of judges also in this entire celebration, because advocate and judges are the stakeholders. Unless and until we are sensitized towards the constitutional provisions, the Constitution cannot reach up to the common man. I'm sure under the leadership of Honorable Justice Gavai, Justice Varale, and Honorable Chief Justice of Bombay High Court will achieve this target. Friends, recently we have seen the pandemic. And in this pandemic situation, we all were in a physical detention, arrest, due to the pandemic situation. When I was in such a detention, after completing of my 35 years of a practice, I decided to read again the Constitution. And when I went to each word of this preamble, which we have now just celebrated, I found that
after even doing a 35 years of a practice, really I don't know the real meaning which was made by the founders of, which was expected by the founders of the Constitution. And therefore, I went to the various interviews which was taken in 1953 by BBC of Dr. Ambedkar. And I have keenly seen that interview. You can also go to the YouTube, you can see the interviews of Dr. Ambedkar, and a question was asked, which word of this preamble is close to your heart? That was a question to Dr. Ambedkar. He said that in this preamble, many principles are there. There is a liberty, there is a equality, there is a freedom, there is a justice. All these principles are to be implemented in such a way that ultimately we will reach to the fraternity. So the closest word in my heart is fraternity. Bandhutva was an answer of Dr. Ambedkar, friends. We should give concern to this feeling of Dr. Ambedkar, what he was meaning for Bandhutva, fraternity. That is important after when we are making this analysis after 75 years. Friends, during pandemic, one photo was published by a newspaper, and I was disturbed by that photograph. There was a migration of thousands of laborers, a compulsion migration due to the pandemic situation, and they were walking for hundreds and hundreds of kilometers. The picture was there on the front page of a newspaper where the blooded foots of all the laborers were shown. And one question was asked, is the fraternity promised in the Constitution is alive? And if it is alive, why the citizens of this country, why the judges of this country do not have a sensitization towards these blooded footfalls of the democracy in this such a dangerous situation of a pandemic? Supreme Court has taken a so moto cognizance of that news, and you are aware that in a pandemic, for migrations of this laborer, certain directions was given by the Supreme Court. I was disturbed, and I have taken a look of all the previous judgment which Supreme Court has delivered by making such a types of interferences. There are 50 important landmark judgments by which the Supreme Court has made an interference in a social, political, economical life of the citizen and has delivered a wonderful judgments. Today we have distributed one book to all. The title of the book is that 10 Judgments That Changed India, written by Advocate Jia Modi, daughter of the great Soli Sorabji. And she has quoted that 10 judgments whereby each and every citizen of this country was affected. His life was changed. It was progressive change. And therefore, friends, this contribution of last 75 years, as rightly said by our chairman, must be overlooked. We must introspect ourselves as advocates, as judges, as citizens. What is the development of this constitution and what was expected by the constitution? Make us, in this entire process, we can see that there is alteration. Near about 106 amendments to these constitutions are made. But friends, you know the famous case of Keshavananda Bharati versus Union of India. The amendment of the constitution is permissible, but it should be done without disturbing the basic structure of the constitution. मूळ ढाच्याला धक्का न लावता घटनेमध्ये बदल करता येईल नाही तर करता येणार नाही. This constitutional spirit must be understood. What is this basic structure? If anybody by means of a power, political power, social power, by any sort of a pressure is trying to change the constitution, what we are supposed to understand, friends, that is a need of the time, and I hope that by such a program we will take to the common man what is this amendment, what are the effects of the amendment, and what is expected by the basic structure of the constitution that can be propagated into the system. These all thoughts which I got during this pandemic introspection made me inspired to write this book.
Initially, I have decided to write this book in English, but then I thought that it should reach to the common man, and therefore I have written this book into Marathi. I strongly believe in my dynamic leadership of Honorable Manan Kumar Mishra ji, and sir, this book of a constitution, which we Bar Council as a statutory body should take to the common man, I am sure you will translate in all languages of the country and we will reach it up to the all peoples of the entire country. So friends, I don't want to take much time by concluding my speech with the permission of a dyer, I will have some few words in a Marathi also. मी या निमित्तानं संविधानाची निर्मिती करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी फार मोठं योगदान दिले त्या सर्व निर्मिती करणाऱ्या लोकांना या ठिकाणी वंदन करतो. संविधानाच्या तरतुदी गतिमान करून भारतीय नागरिकांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या अनेक न्यायमूर्तींना, त्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या न्यायमूर्तींचा उल्लेख मी या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि मला खात्री आहे त्या न्यायमूर्तींच्या यादीमध्ये जस्टिस भूषण गवई आणि जस्टिस वराळेंचं नाव मोठ्या स्थानावर असणार आहे. त्या सगळ्या न्यायमूर्तींना मी या ठिकाणी वंदन करतो. संविधानातली जी उद्देशिका आहे, जे प्रिॲम्बल आहे, ते असं म्हणतात की त्याचे शिल्पकार पंडित नेहरू होते. अनेकांचे योगदान आहेत त्याच्यामध्ये, एका कोणाला आपण त्याचं क्रेडिट देऊ शकत नाही. अनेकांचे योगदान या दस्ताला मिळालेले आहेत. पण या संविधानामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती, त्यामधली सहिष्णुता, लोकांना कायद्याचा आधार हवा आहे अशा लोकांना संविधानाचा कणा निर्माण करण्याचं काम, ती ताकद, ती मूल्य एकाच माणसाने टाकलेली आहेत. तो मराठी माणूस आहे. ज्या मराठी माणसांनी शिवाजी महाराजांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, संत गाडगे महाराजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणून एक ज्वालामुखी, विचारांचा ज्वालामुखी निर्माण केला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण कधीही विसरता कामा नये. त्यांनी या संपूर्ण घटना निर्मितीमध्ये जी मूल्य टाकली, त्या मूल्यांमुळं 75 वर्षांमध्ये एक एक टप्पा करत सामाजिक समता आणि एकोपा टिकवण्याचं काम या संविधानानं आजपर्यंत केलेलं आहे. आणि हे करत असताना आंबेडकरांच्या विचारांना घटना निर्मितीच्या वेळेस एवढी मान्यता नव्हती जी आज आहे. आज खूप मान्यता आहे. आणि त्यामुळं आंबेडकरांच्या विचाराचा जो काही एक असा प्रखर ज्वालामुखी त्यांच्यामध्ये होता, ज्ञानाचा ज्वालामुखी होता, तो संपूर्णपणे वापरला गेला नाही. परंतु जो काही वापरला गेला, जितका काही वापरला गेला, त्या संपूर्ण त्यांच्या विचारांच्या मूल्यांच्या आधारे हे भारतीय संविधान जे समोर लिहिलं आहे ते चिरायू होण्याची ताकद आहे, याची मात्र आपण सगळ्यांनी खात्री बाळगली पाहिजे. आणि म्हणून सतत बाबासाहेब आंबेडकरांचं आपण स्मरण केलं पाहिजे. आणि त्यामध्ये आपण पुन्हा येणाऱ्या 75 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये मूल्य संविधानातली, त्यामागचा वस्तुनिष्ठ इतिहास हा सगळा लोकांपर्यंत मांडण्याचं काम बार काउन्सिलनं आपण करूया. या ठिकाणी मी जाता जाता आय विल ओनली रिक्वेस्ट टू ऑनरेबल मनन कुमारजी that this trial education program is a need of our sir. I know how concerned the Bar Council and particularly our all chairman and all members are there for developing the legal education. We want to bridge the academics to the practice, and for that purpose, lot of efforts were done by our teacher, the great man who is no more now, Sir Dr. M.S. Gosavi, and this own institution where 2 lakh students are studying. They have given a lot of contribution for developing all this legal education program. Whatever trial education program they have prepared, in the light of the famous case of Boni Law College of 5 judges of the Supreme Court, I am sure the Bar Council of India will take cognizance of this program and they will develop this practical training program throughout the country. That is the purpose of this particular function, friends. I am thankful to Honorable Justice Gawai, Honorable Justice Varale, Honorable Chief Justice for taking this invitation. Today, I am very much glad. आज मला खूप आनंद होतो की माझे दिवंगत वडील ॲडव्होकेट ड तु जायभावे यांचा स्मृतिदिन आहे. ते कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे. आज माझी आई इथे आहे. गवई साहेबांना आणि वराळे साहेबांना दादासाहेब गायकवाड कोण होते सांगण्याचं काही कारण नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे
चैत्यभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मोठा करणारा सगळ्यात मोठा माणूस कोण? एकच कर्मवीर दादासाहेब गायकवाड. त्यांचा एकच पुतळा चैत्यभूमीवर उभा आहे. आपण सगळे नाशिककर त्यांना जाणतो. त्यांच्या विचारानं माझ्या आईवडिलांनी काम केलं. आईला दलित मुलींची शाळा उभी केली म्हणून आदर्श शिक्षिका राष्ट्रपतीचं पारितोषिक मिळालं. परंतु हे जरी सगळं खरं असलं तरी हा सगळा आंबेडकरी चळवळीचा, दादासाहेब गायकवाड यांच्या चळवळीचा जो काही विचार आहे तो कॉन्स्टिट्यूशनमध्ये खऱ्या अर्थानं उमटण्याचे देखील प्रयत्न अजून व्हायला हवेत. ते होत नाही आहेत. त्यासाठी मला असं वाटतं की बार काउन्सिलसारख्या वैधानिक संस्थेनं प्रामाणिकपणे काम करायला हवं. आपण ह्या 75 उपक्रमामधनं लोकांपर्यंत संविधानाचा खरा अर्थ, संविधानामध्ये झालेले बदल, संविधानासाठी न्यायव्यवस्थेनं केलेलं योगदान, त्यामधले महत्त्वाचे असणारे निकाल आणि त्या सगळ्या निकालातून तुमचं आमचं आयुष्य समृद्ध करण्याचा दिलेला अर्थ हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया, अशी आपण या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळे जण या कार्यक्रमाला आले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. Now it's time for felicitation of Honorable Justice P.B. Varale sir. During the 75th year of the Constitutional, many historical events will be recorded in the country. Out of that, one of the historical event is the elevation of Justice Prasanna B. Varale to the Supreme Court of India. His entire family has the blessings of Dr. Babasaheb Ambedkar. His father was a great judge. Today it is a great opportunity for the legal fraternity and people of the Maharashtra to have a felicitation of Justice Shri P.B. Varale sir in this function in the presence of Honorable Justice Bhushan Gavai sir. We will have a formal introduction of Justice Varale sir by a brief video clip prepared by Bar Council of Maharashtra and Goa. Good day, ladies and gentlemen. Today we have gathered to extend our heartfelt congratulations to a legal luminary, Justice P.B. Varale, whose journey from a small town in Karnataka to the highest court of our land is nothing short of remarkable. Join us in celebrating his recent appointment as a judge of the Supreme Court of India. Born on 23rd June 1962 in Nipani, Karnataka, Justice Varale's early years were marked by determination and academic excellence. He graduated with distinction, earning his art and law degree from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University in Aurangabad, in Chhatrapati Sambhajinagar. The corridors of justice first witnessed Justice Varale's brilliance on August 12, 1985, when he enrolled in the Bar Council of Maharashtra and Goa. For 23 years, he passionately practiced law, handling a diverse array of cases ranging from civil and criminal matters to labor and administrative law. Beyond the courtroom, Justice Varale's commitment extended to education. Between 1990 to 1992, he served as a lecturer of law at his alma mater, Dr. Ambedkar Law College, Chhatrapati Sambhajinagar, leaving an indelible mark on the mind of aspiring legal minds. In 2022, the nation witnessed an historic moment as Justice Varale assumed the role of Chief Justice of the Karnataka High Court. His tenure was marked by astute leadership and commitment to justice, making him the only Chief Justice from the scheduled caste community. Fast forward to 24th January 2024, a day etched in legal history. The Supreme Court Collegium, led by Chief Justice D.Y. Chandrachud, recognized Justice Varale's seniority, extensive judgment authorship, and remarkable contributions to diverse legal issues. On January 25, 2024, Justice P.B. Varale assumed office as a Judge of the Supreme Court of India, becoming the 15th judge appointed under the Collegium led by C.G.I. Chandrachud. His appointment symbolizes not only personal achievement but a triumph for justice in the Indian legal landscape. On behalf of the nation, congratulations
Justice P.B. Varale. May your tenure on the bench of the Supreme Court be characterized by continued wisdom, fairness, and an unwavering dedication to upholding the principles of justice. Your journey is an inspiration to us all. On the occasion of felicitation of Honorable Justice P.B. Varale, on behalf of 2.5 lakh advocates of the state of Maharashtra, we are awarding a Sanman Patra to Honorable Justice Varale sir. May I request Honorable Shri S. Prabhakaran sir, Vice Chairman Bar Council of India, to read the Sanman Patra. It's my privilege to read this Sanman Patra. We, the Chairman, Vice Chairman, and the members of the Bar Council of Maharashtra and Goa, on behalf of the entire legal fraternity of the states Maharashtra and Goa, take this privilege to confer Sanman Patra upon Honorable Justice Prasanna B. Varale, Judge Supreme Court of India, on this 25th day of February 2024 at Nashik. We feel deeply honored in conferring this letter of honor to express our utmost respect and admirations for the exemplary service of my Lord as a judge of Bombay High Court, as the Chief Justice of High Court of Karnataka, and now as the Judge of the Supreme Court of India. Your unwavering dedication to upholding the justice, impartiality, and the rule of law has significantly contributed to the integrity of our judicial system. You were born on 23rd June 1962 in the city of Nippanai in the Belgaum district of Karnataka in the family blessed by a Pradhan Surya, Dr. Babasaheb Ambedkar. Now, wonder you have been torch-bearer of the principles of constitutional morality enshrined in the Constitution of India. Throughout your esteemed career, your judicious decisions has set a high standards of legal excellence. Your commitment to fairness and the pursuit of truth has earned you the trust and respect of the legal community and the public alike. Your discipline and beautiful handwriting is the reflections of your transparent personality. You are an avid and vociferous reader and writing Dr. Babasaheb Ambedkar, Ghalib, Saint Tukaram, Sahir, and many others from part of your personal library. Your wisdom, legal acumen, and commitment to justice have left an indelible mark on the legal landscape of our nation. Your judgments have not only shaped legal precedents, but have also inspired confidence in the judicial system. It is an honor to acknowledge your contributions to pursuit of justice, and we believe that the legacy of my Lord will continue to inspire generations of legal professionals. Your service to the judicial system has been beacon of the integrity and testament to the noble ideals of the judiciary. May you continue to serve with the distinction, and may your commitment to justice endure as a guiding light for those who follow in your footsteps. We present this Sanman Patra with utmost respect. Thank you very much. Thank you, Prabhakaran sir. आता आपण सर्वजण आदरणीय न्यायमूर्ती वराळे साहेब यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेबांना मी विनंती करतो, तसेच आदरणीय मुख्य न्यायमूर्ती मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय आदरणीय उपाध्याय सर व इतर सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आदरणीय
वराळे साहेब आणि आदरणीय वराळे मॅडम ह्या दोघांचाही सत्कार शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि आदरणीय दीप्ती देशपांडे मॅडम ह्या आदरणीय वराळे मॅडम यांना पैठणी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तो धर्मस्ततो जयः यतो धर्मस्ततो जयः सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलेले आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय वराळे साहेब हे काम करत आहेत आणि आज वराळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करत असताना आम्हा सर्व महाराष्ट्रीयांना या ठिकाणी गर्व होतो आहे. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे आणि हा आमच्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाचा दिवस या ठिकाणी आहे. धन्यवाद सर. Now, Mr. Manan Kumar Mishra, who is a popular leader of the nation. Sir, we are thankful for your dynamic leadership and active support to all the innovative programs organized by the Bar Council of Maharashtra and Goa. May I request Shri Manan Kumar Mishra, sir, to address the gathering. First of all, on the occasion of Amrit Mahotsav of Samvidhan, I remember Baba Sahab, the son of the soil of Maharashtra, and I offer my heartiest pranams and namaskar to him. Honorable Mr. Justice B.R. Gawai Sahab, Honorable Mr. Justice Prasanna B. Varale Sahab, Honorable Mr. Justice Devendra Kumar Upadhyay ji, Chief Justice, Bombay High Court, Honorable Mr. Justice Makarand Karnik Sahab, Judge, Bombay High Court, Honorable Mr. Justice Nitin Borkar Sahab, Judge, Bombay High Court, Honorable Mr. Justice Surendra Tawde, Chairman State Consumer Forum, my friend Mr. S. Prabhakaran ji, Vice Chairman, Bar Council of India, Dr. Mrs. Dipti P. Deshpande ji, the Learned Advocate General, Mr. Saraf Sahab, Mr. Raghuvanshi ji, Anil ji, my honorable colleagues in the Bar Council of India and Bar Council of Maharashtra and Goa, the Principal District Judge, Nashik, the honorable members of the Bar, Nashik Bar, ladies and gentlemen.
See, before I start, I am assuring the audience that the two proposals of Mr. Jai Bhaveji, my colleague, that the book written by him on the Constitution of India, which is in Marathi, that will be translated by the Bar Council of India in all the important regional languages, and it will be circulated and distributed throughout the country. The trial education program, we saw the video. It's a very important and very beneficial for the young lawyers particularly. This program will also be adopted by the Bar Council of India, and the lawyers throughout the country, they will be benefited. Friends, अभी अभी हमने जो देखा एक felicitation of a new judge by a senior judge, जो सेंटिमेंट हमने देखा दोनों के आंखों में, really both are great. पटना में एक नए जज बाहर से, a new judge had been elevated. I was a member of the State Bar Council, young member. We went to the chamber of two senior judges that we want to felicitate him. You should also come to the bar. Why should I come? It's your program. You are the lawyers. You should felicitate. Why should senior judges go? वो दृश्य मुझे याद आ गया, और अभी हमने देखा इस ग्रेटनेस को. I can't forget. Honorable Mr. Justice Gawai Sahab, though he is the son of soil of this state, लेकिन both the dignitaries, now they are the national property, सारे फायदा उठाते हैं पूरा देश. हम लोग को कुछ ज्यादा मिलता है. A most dynamic, down to earth, and the lawyers of Nashik and Maharashtra should know that today, if somebody is the most popular judge, he is Mr. Justice B.R. Gawai ji. जज लोग को नहीं सुनना चाहिए, एक बात मैं बता रहा हूं, ये हमारे लॉयर्स की बात है. हम लोग चाहते हैं कि अपना केस किसी अच्छे जज के यहाँ चढ़ जाए, उनके यहाँ लिस्ट हो जाए. What is the benefit? I'll be heard patiently. And whatever order से कोई मतलब, result से no मतलब. A true lawyer has no concern with the result of the case. He simply wants that he should have a patient hearing. That every lawyer of the Supreme Court, कुछ दिन पहले महाराष्ट्र के वकीलों ने नागपुर बेंच, बॉम्बे बेंच, औरंगाबाद बेंच ने भी लिया होगा फायदा उसका. Now the entire country is getting benefit of that. Judges are also human beings. See, subject matter पर तो Honorable Mr. Justice Gawai साहब, Varale साहब वो बोलेंगे,
अमृत महोत्सव संविधान पे कुछ हमारे जय भावे जी ने बोला और लोग बोलेंगे, बट एज द लीडर ऑफ द बार किसी ने पूछा, जनरल नॉलेज में हम लोग पढ़ते थे, सबसे बढ़िया और ज्यादा शुगर कहां, कौन सा स्टेट प्रोड्यूस करता है, बढ़िया ओनियन कहां प्रोड्यूस होता है, पढ़ते थे हम लोग महाराष्ट्र में। नाउ इफ ए क्वेश्चन कम्स, which is the state famous for producing good judges, the answer will be Maharashtra. See, judges are also human beings. कोई बात हो गया, टेंशन हो गया घर में, कोई बात हो गई, तो कई बार लॉयर या लिटिगेंट्स पिस जाते हैं, आज का दिन खराब है भाई, गया। बट इन केस ऑफ ऑनरेबल मिस्टर जस्टिस गवाई, कोर्ट में 10 बजे से 4, सवा 4 बजे तक द सेम स्माइलिंग फेस यू विल फाइंड। We are talking of Samvidhan. If one has to understand what is Article 14, Court number 3 of the Supreme Court, where Honorable Mr. Justice Gawai Sahab sits, वहां बैठ जाइए, and you will find the true implementation of Article 14 is there. वो चाहे बहुत बड़े सो कॉल्ड वकील अपीयर हो रहे हैं या कोई यंग लॉयर अपीयर हो रहा है, एवरी बॉडी विल बी हर्ड और जजमेंट पर कोई असर नहीं। तो भोपाल जुडिशियल एकेडमी में जाने की बात होती है ट्रेनिंग के लिए, मैं तो कहूंगा जुडिशियल अफसर्स को कि कुछ दिन कोर्ट नंबर 3 में भी बैठा दिया जाए जजेज को, बहुत अच्छी ट्रेनिंग मिल जाएगी। कमिंग टू ऑनरेबल मिस्टर जस्टिस बराले, whom we are felicitating today, एक्सपीरियंस है हम लोगों का। सुप्रीम कोर्ट में मिनिमम 2 जजेज सिट, सिंगल जज का कोई कॉन्सेप्ट नहीं है वहां, 2 होता है। बार में हम लोग जो बात करते हैं उसमें बहुत सा कोर्ट 1+0, 2 judges are sitting, but the new judge, junior judge, does not participate, no contribution at all. Maximum cases जो वही देखने को मिलता है। Very recently, Honorable Mr. Justice Varale has joined, but he comes well prepared with every brief, every case, and his contribution. Normally, the senior judges, they are assisted, उनको बोला जाता है और देखने पर लगता है कि भाई yes, we have got a really Maharashtrian judge. Same smiling face he has also. उसमें भी हंसते रहते हैं, एकदम मुस्कुराते रहते हैं। एक्चुअली होता क्या है, एज ए लॉयर आई एम टेलिंग, जज की मुस्कुराहट जब चेहरे पे आदमी देखता है तो नर्वसनेस यंग लॉयर्स का खत्म रहता है। वो लगता है कि चलो भाई ऑर्डर जो हो, कम से कम उधर से कुछ डांट तो नहीं पड़ेगी, ऐसा नहीं होगा कि हमको नहीं सुनेंगे। ये सब बड़ी क्वालिटी है, भगवान देते हैं। समय कम मिला है, अभी सब्जेक्ट मैटर पे हम लोग को सुनना है। जस्टिस गवाई, यू नो, इज ए वेरी गुड ऑरेटर,
अब वो जब बोलते हैं तो हम लोग क्या क्या बोले सब भूल जाएंगे आप लोग। तो इन्हीं शब्दों के साथ पुनः महाराष्ट्र की भूमि को प्रणाम करता हूं जिन्होंने इतने अच्छे अच्छे जज और बाबा अंबेडकर साहब जैसे लोग को दिया। प्रणाम, नमस्कार सभी को। Thank you, Mishra sir. The Advocate General of the State of the Maharashtra and Goa, learned Dr. Birendra Saraf sir, is amongst us. His legal and academic excellence is at par. Sir, we are thankful to you for sparing your valuable time. May I request Honorable Birendra Saraf sir to address this august gathering. Honorable Justice Bhushan Gawai, Honorable Justice Prasanna Varale, our very respected Chief Justice Devendra Kumar Upadhyay ji, Justice Karnik, Justice Borkar, Justice Taude, Mr. Jagmalani, the Principal Judge of the Nashik District Court, Mr. Manan Kumar Mishra and Mr. Prabhakaran, the Chairman and Vice Chairman of the Bar Council, Mr. Parijat Pandey, the Chairman of the Bar Council of Maharashtra and Goa, Mr. Jayan Jayabhave, Mr. Nitin Thakre, the President Nashik Bar Association, Mrs. Dipti Deshpande, the Secretary of the Gokhale Education Society, other dignitaries on and off the dais, ladies and gentlemen. I'm extremely grateful to the Bar Council of Maharashtra and Goa for giving me this opportunity of being in your midst today and sharing some of my thoughts with you all. We are in the 75th year of the adoption of our Constitution, and we assemble here to commence the celebration of that by the Bar Council of Maharashtra and Goa. I would like to congratulate the Bar Council for taking this initiative to start the celebration of the 75th year of the Constitution. And in particular, I would like to congratulate Mr. Jayabhave for bringing out this book, which will promote amongst young lawyers and citizens not just what the Constitution says, what the letter of the Constitution is, but the spirit of the Constitution. Because according to me, equally if not more important is to know and understand the spirit of the Constitution. Because if we know only the bare words of the Constitution, the bare provisions of the Constitution, without knowing the spirit behind it, the spirit of the preamble, will not be able to do justice to promoting the cause of the Constitution. With this spirit, that we'll be able to abide with the letter of the Constitution in a manner which will achieve the common good. Now, when we talk of the constitutional principle and the constitutional spirit, let us understand the time when the Constitution was adopted. We must go back to the time when our nation had just got independence. We were a young nation just out of colonial rule for years and centuries. A nation which had undergone just a little while back the trauma of a partition. A nation which was cognizant of various problems it faced, of various inequalities that plagued our society, the years of oppression, various regressive practices which had seeped into the society over a period of time. At the same time, it was a nation full of hope for a better future, for an equal world. And we were faced with a question as to how do we achieve a goal of a prosperous nation, of a nation where there would be brotherhood of all the citizens, where there will be justice, where there will be equality. That was the dream of every citizen. And it is at such a time that the Constituent Assembly took in its hand the job of framing the Constitution of India. It was a very difficult exercise, and led by Baba Saheb Ambedkar,
Baba Sahib Ambedkar, the Constituent Assembly conducted, as you all know, the exercise of learning from our past for recognizing the inequities in our society, and thereafter to create a course of action which the government and the citizens should follow in the times ahead. And what a masterpiece the Constituent Assembly came out with. Our Constitution. Today, we are a nation with such diversity, multiple cultures, multiple religion, multiple practices, multiple languages, and the golden thread that binds all of us today is nothing but this Constitution of India. And therefore, this Constitution is not merely a document. It is an embodiment of the people's faith and aspirations. It means not only a legal document, but a charter of values and principles. It is a dream of a free, just, and egalitarian society, a dream which is not static and undeviating, but is subject to constant renewal as each generation discovers the founding principles of our republic. Now, this is the spirit with which the Constitution was framed. And from time to time, you all are aware that our nation and our Constitution has been attacked, has faced various attacks, both externally and at sometimes internally. But this nation, strengthened by the Constitution, its provisions, its morality, and fought out all those attacks. And the result is today, we live in a nation far ahead from the time when the Constitution was framed. And that is a compliment, not just to the organs of this governance, but to each and every citizen of this nation. And whenever there was an attack on a constitutional principle, the judiciary stood as one of our strongest pillars to defend that constitutional framework. The judiciary has always stood as a zealous protector of the constitutional values to ensure that every wing of the government is in accord with the constitutional principles and constitutional morality. And what a better day than this to felicitate Justice Prasanna Varale, whose family has had such close connections with Baba Sahib Ambedkar. And what better day to felicitate a person who's dedicated his life, and not just his life, his previous generation and his generations earlier have dedicated their lives 2 decades in justice dispensation. And we are now proud and honored that he will be there at the Supreme Court, not just to safeguard the constitutional provisions, but also to promote it and to ensure. We also have in our midst the courage of conviction. And it is principles like this that hold our judiciary on the high pedestal that it now holds. We are fortunate to have with us today our Honorable Chief Justice, Justice Devendra Kumar Upadhyay. I've seen his sensitivity to the causes of citizens every Wednesday when he hears public interest litigations. We have our other learned judges of our court. And it is this organ of the state which really today is contributing a great deal in furthering the constitutional principles. But is the job of protecting the Constitution, its provisions, its principles and spirit,
only the job of the organs of the state. I would say it is the duty of each citizen to strive and achieve that. And more so, us, a large number of us who are present today, as lawyers, because as they say, that we are an integral part of the judicial system. And therefore, it is equally important for us to exercise our responsibilities in a balanced and responsible manner. There is on one extreme an obstructionist bar. There is in the other extreme the pliant bar. But let me tell you, there is a very thin line which separates the both. And that is where our responsibility lies, to do the balancing act and to ensure that we, each one of us, commits ourselves to making positive contributions to the dispensation of justice. And I can proudly say today, of the little time that I have been as a part of the Bar Council of Maharashtra and Goa, that the Bar Council really endeavors to make sure that they play such a constructive and positive role in the judiciary in Maharashtra. I'm sure under the leadership of Mr. Manan Kumar Mishra, this is true to the whole nation. Now, I'll just close because you all have a lot of speakers to speak, eminent speakers to speak after me. But I would like to close with a word of caution which Baba Sahib Ambedkar had left us with when asked how good the Constitution is, and you all would have heard it often, when he said, however good a Constitution may be, if those who are implementing it are not good, it will prove to be bad. And however bad a Constitution may be, if those implementing it are good, it will prove to be good. The fact that we got a masterpiece of a Constitution from our forefathers is apparent from the fact that our nation has moved so much since the time the Constitution was adopted and today. Now, a lot has been achieved, but a lot remains, and that is the responsibility of each one of us present here today. It is time that we rededicate ourselves, we renew our pledge to ensure that each one of us will abide by this glorious spirit of the Constitution to ensure that we have a stronger and more prosperous nation, and we leave for our future generation a legacy similar to what our forefathers left for us. Thank you very much. Thank you, Honorable Saraf sir. Honorable Justice Makrand Karnik is the son of the soil. He is a mentor to the young lawyers and always inspires youngsters in the various training programs. पूर्ण बॉडी दिसते आणि हे पाहिल्यावर एक समाधान वाटलं की कमीत कमी माझे पाय लटपटताना दिसणार नाहीत आपल्याला. (1986) me, my friends joined the law college. This very law college, NBT Law College, which is in this campus. We joined this wonderful profession, legal profession, saw the campus, loved the canteen, and then our professors came after us and said, our happiness was short-lived. They said, Misters, you also must see the classrooms and also attend a few lectures. Years went by. In the 4th year, some of my friends are here, Mr. Prakash Ahuja, Mr. Bharat Thakre. Years went by. In the 4th year of law, our principal told us that you should have some seriousness in your life now. So off we were sent for a 10 days program of NSS camp to a place called, a village called Torangan. Now, we were very happy. We were told that you have to give them some legal education to the villagers who are in need of it. We had this in mind that it's a 10-day picnic for us. Now, 2 days we really had a good time. We interacted with the villagers. On the 3rd day, there was a surprise in store waiting for us.
And as my friends would recollect, in the morning at around 10:30, after we got ready, before us was none other than the legendary Tatyasaheb Shirwadkar. And we fell at his feet, seeing him. Suddenly seriousness dawned on us. He spent 2-3 hours with us. And what was really shameful for us was his gratitude which he expressed, that this, हे जे त्यांनी त्यांच्या शैलीत सांगितलं की या गावाचं नाव आहे तोरणगण, पण मी या गावाला अडॉप्ट केलेलं आहे. आणि हे माझ्यासाठी आहे, मी जेव्हा सगळ्या लहान मुलांना बघतो, यांना सगळ्यांना कायद्याची गरज आहे, त्यांच्याकडे बघितल्यावर असं मला वाटतं की हे तोरणगण नाही, हे गाव आहे तारांगण. आणि तिकडे कुठेतरी आमच्यात सिरियसनेस आला. आम्ही रात्रीच्या रात्री सगळ्या आमच्या वडिलांना, आमच्या सगळे वकील जे सिनियर वकील आहेत त्यांना फोन केला नाशिकच्या, आणि त्यांना विचारलं आम्हाला प्लीज मार्गदर्शन करा. 4थ्या दिवसापासून आम्ही त्यांना सिरियसली सगळं शिकवायला लागलो. आज जर तात्यासाहेब असते, तात्यासाहेब शिरवाडकर साहेब असते, तर आज ते नक्की म्हणाले असते की नाशकात या सभागृहामध्ये खऱ्या अर्थाने ऋषितुल्य व्यक्तिमत्व जेव्हा इकडे आहेत, हे खऱ्या अर्थाने तारांगण आहे. My Lord, the Honorable Justice Gawai, Judge Supreme Court of India, Honorable Justice Prasanna Varale Sahib, Bhabiji, our head of the family, the Chief Justice of the Bombay High Court, Shri Justice Devendra Kumar Upadhyay, my dear colleague, friend, Justice Nitin Borkar, Justice Tavde, the Advocate General of Maharashtra, Shri Birendra Saraf, Doctor, the Chairman of the Bar Council of India, Shri Manan Kumar Mishra, the Vice Chairman, Shri Prabhakaran, Honorable Dr. Mrs. Deepti P. Deshpande, the Secretary, Gokhale Education Society, the members of the Bar Council of India, Shri Parijat Pandey, the Chairman of Bar Council of Maharashtra and Goa, Shri Rajendra Umabji, the Vice Chairman of BCMG, the Chief Convener of today's program, the inspiration behind this function, Advocate Shri Jayant Zaibhaveji, Zaibhave साहेबांच्या आईला माझं अभिवादन, Shri Avinash Bhide, my dear friend Shri Nitin Thakereji, the President of the Nashik Bar Association, the members of the Bar Council of Maharashtra and Goa, the honorable judges who are present here, the senior advocates from whom I learned so much, my dear friends, the lawyers from Nashik, the senior lawyers from Nashik, many of the friends of my father are present here. My friends are present here. Ladies and gentlemen, my dear young lawyer friends, today is a day when we are having this function in this hall, which is called the auditorium, which is called as Guru Dakshina. The reason why this auditorium is named as Guru Dakshina is this is a Guru Dakshina in the true sense of the term to the Rishi of education, Dr. M.S. Gosavi sir. And this auditorium is a contribution, is a voluntary contribution by all the students of this college. Every naya paisa has been given by the students of this college. Now, Dr. M.S. Gosavi was an enigma for all of us. He looked the same all throughout. You ask any lawyer from any generation and he'll say that the energies which Dr. Gosavi had was the same 10 years back, 20 years back, 30 years back. I had the fortune of sharing the days with him around 4 years back. And at the age of, then he was around 83 years of age. And at the age of 83, he was looking fresh, absolutely energetic. And I mustered courage and asked him, "Sir, what is the secret of your youth?" So in response, he sportingly said, "The secret of my youth is constant encouragement to the students and being in the company of young students." Now, speaking about Dr. Gosavi, at the age when he was 3 years of age, he could recite Atharva Shirsha fluently. The then Raja of Fulton was impressed
by the way Dr. Gosavi spoke, even when he was 3 years of age. And look at the vision of the Raja of Fulton, the Srimanta Maloji Raje, as he was known as, the Zanta Raja, as he was known as, of Fulton. He said, I see a spark in this boy. And for this boy, the school here, the education here in Fulton is not sufficient. Take as much money as you want from me. I'll talk to the government, but we must have a school in place in the next 5 years where a quality education could be provided to this young boy. And true to what he did, Dr. Gosavi was the youngest principal to be appointed at the age of 22 years. That is a history. Years went by, and when Dr. Gosavi once spoke, he said, Mr. Kirloskar had an occasion to felicitate him when he was a student. And in the year 1950 or so, a sum of rupees 5,000 was given to Dr. M.S. Gosavi as a scholarship, which was quite big in those days. And during his speech, Dr. Gosavi said to Mr. Kirloskar, the big industrialist, sir, I want something from you. Mr. Kirloskar was a little worried. Would he ask me for a job? Would he ask me for some reference or what? Dr. Gosavi, with his vision, said, sir, I just want that one day of a year, your time of one day in a year, I want to be a constant companion of yours. I want to learn something from you. And true to what Mr. Kirloskar told him, every year after year, till the time Mr. Kirloskar expired, that one day was meant for Dr. Gosavi. Today, on behalf of everybody, of course, it's our rich culture that we don't ask anything from our guests, and especially not from our chief guest. But from Justice Gawai, I would like to request him that this is my alma mater. This is where I have studied. This is a college where speakers like you are needed to inspire us, to guide us. So at least one day of the year, please spare your time for this institution. Now, I can go on and go on about His Lordship Justice Gawai. Well, I have shared the bench with him. I have been at the receiving end of his so many times. Some other time I'll tell you. But what I would like to tell all of you is his large-heartedness. The first time I met him, I told him, sir, your father, the late Mr. Rasu Gawai, the big man in the political field, would often come to Nashik. And my father happened to know him through some common acquaintances. So Justice Gawai told me one thing. You are young, you have just joined the profession. Just keep in mind one thing. जर तुला कोणासाठी चांगलं करता आलं ना, तर जरूर मदत कर. पण कोणाचं वाईट कधी करू नकोस. I am a human being. Well, I am fallible. I make mistakes. I try to follow the advice. I don't know whether I succeed. But then sitting with him was a sheer joy. The speed with which Justice Gawai proceeds in the court, imparting justice, and it's just not speed. It's all about justice to the litigants, what is expected by the litigant. Well, for me, it was like when I initially sat with him, I was just a junior judge then. But even now, I cannot match his speed. But it was like when we sit in an aeroplane and somebody says the announcement is made, sit back, relax, enjoy the flight. Well, I really didn't know what was happening in the court. That was his speed, 100 matters, 150 matters, absolutely no difficulty. And all the lawyers were happy, as Mr. Manant Kumar Mishra just said. Now, about the magnanimity of Justice Gawai, I would just like to say that sitting with him once, there was a matter where the religious shrines were being, some action was taken against those religious shrines by the local administration. Some of the shrines were from my hometown, Nashik. Justice Gawai could have written the judgment because he was the one who had authored the judgment in Nagpur.
and it was an important issue. But he said, you take your time, you write this judgment. हे तुझ्या गावचं जजमेंट आहे, चांगलं लिही. कारण तू चांगल्या टेम्पल्सच्या बद्दल तू काहीतरी चांगलं लिहिलंस आणि त्यांना संरक्षण दिलं तर हे सगळं पुण्य तुला मिळेल म्हणून. So this is what Justice Gawai is all about. I can go on. Now, receiving end, I'll just, a small instance, not many, just a very light instance I'll give you. Well, there was this matter before the Supreme Court, an anticipatory bail. Well, we are very afraid when we get this, letter from the department about some order that is passed by us, and there are some comments made on that. Now, I got this order from the Supreme Court, and the first sentence was, we are amazed by the speed with which the Bombay High Court is deciding this matter. I was very happy that, yes, I have received some good compliments. Only to realize that the direction was, nonetheless, we direct the High Court to decide it within 1 month. So this is what it is. He's uniform to all, equal to all. And he's our guru, he's our teacher. And he tells us what is right, what is wrong. But he is the one who will always protect us. He is the one who will always save us. So that is what Justice Gawai is all about. Now, coming to Justice Varale, well, his smiling demeanor, his friendly nature, and the many evenings that we enjoyed at his place thanks to Bhabiji's, hospitality. Tell you some other time. But what I can say about him is, Justice Varale, we all know him as a good judge. We all know him as a very good human being. We all know about his love for justice, quest for justice. But then, what is very important about his personality is his versatility. He is a versatile personality. His love for literature, his love for poetry, he can speak Sanskrit fluently. He's a very good cricketer. There's so many traits about him. And I can only, I was wondering how can a person have so many traits and still, with all the judicial work, can manage to smile always, have a very friendly demeanor, ever helpful. And then I happened to read what the legendary Mr. Pula Deshpande had said. And then suddenly the personality of Justice Varale, struck me. And I'll just read the quote. And this is helpful to all of us. I am following it to some extent. आयुष्यात मला भावलेला एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचा शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावर थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातला एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगविल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचा हे सांगून जाईल. This is what Justice Varale is all about. I don't have to say anything more. Our Honorable Chief Justice will, when a new Chief Justice is to come, the first thing that comes to the mind is, we call up so many of our colleagues and ask them, "Arey kaise hai yaar?" That is the first question we have amongst the judges. We try to inquire. And then from Allahabad, we came to know that you will be getting a very smiling judge. He's very approachable, he's very affable, and you can go to him anytime. There won't be any problem at all. Now, there are so many requests that we make. We don't even have to go to his chamber, because he has instructed the registry, whatever the requests come from the judges, please clear it off unless there is really some issue in it. If there's some problem, about 2 weeks back, there was a problem, but he guided me. He called me, and he guided me, showed me the way, and then things were hopefully sorted out. So this is what our Chief Justice is. We look for a wonderful tenure from him, guidance from him. This is how a head of the family should be. I think I have been given only 7 minutes. I'll just wind up by saying about the DT Zaibhave Pratishthan. Now this is in the memory of the father of Mr. Jain Zaibhave.
This Pratishthan has been established in 1995, and it is working in the field of awareness in the legal fraternity with an intention to serve the poor and needy. Now, this organization has been holding moot trial competition, a concept which was hitherto not known to anybody. And they have been doing it consistently over the last several years. Several judges have been an outcome of such a competition. There have been so many lawyers who have been successful, and they are working relentlessly to make this initiative a great success. Now, this is the 18th consecutive year of the moot trial competition. And we all know the dedication with which Mr. Zaibhave has, he has sacrificed his practice. He's making an all-out effort for the betterment and the upliftment of the young lawyers, and with great success. Therefore, whatever little we can contribute, whenever a request is made to come and address the young lawyers, we never turn down that request and make it a point to attend the function. So with this, the last thing that I'll be saying is, I would love to go on and tell you so many things about Justice Gawai, Justice Varale, but then, I don't have that much time. I'll just say, and I have no qualms in saying this, whatever I am today, it is, as a judge, my appointment has been because of the love and support that I have got from the lawyers of Nashik. I come from a middle-class family, but thank you all. May this souvenir which has been published today serve as a guide to all of us. The book that has been published today by Mr. Zaibhave, may it help us all. I'll just wind up by saying, long live the Constitution of India. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. Thank you, my lord. The Chief Justice of the Bombay High Court, Honorable Sri Justice Devendra Kumar Upadhyay, who is a leader of the Bombay High Court, and under his leadership, the Bar Council is marching towards celebration of the 75th year of the Constitution. His word of wisdom will enlighten us on today's function. May I call upon Honorable Sri Justice Devendra Kumar Upadhyay, sir, to address the gathering. Honorable Shri Justice Bhushan R. Gawai, Judge Supreme Court of India. Honorable Shri Justice Prasanna B. Varale, Judge Supreme Court of India. My esteemed brother judges, Justice Karnik and Justice Borkar. Dr. Birendra Sharaf, Advocate General, State of Maharashtra. Mr. Manan Kumar Mishra, Chairman and all other members of the Bar Council of India. Shri Prabhakaran, Vice Chairman, Bar Council of India. Mr. Parijat Pandey, Chairman Bar Council of Maharashtra and Goa. Shri Jayant Jai Bhave, convener of this program. Advocate Nitin B. Thakre, President, Nashik Bar Association. Dr. Deepti P. Deshpande, Secretary, Gokhale Education Society. Principal District Judge, Nashik, members of Bar, senior advocates, ladies and gentlemen. Namaskar and a very good afternoon to all of you. Today's function, as I am told, is to celebrate our Republic's entry into 75th year of its existence. As you all know, after the Constituent Assembly approved the Constitution, adopted the Constitution on 26th of November 1949, it came into effect from 26th of January 1950. So we are entering the 75th year of the existence of our Constitution. 75 years in the age of a nation which has struggled a lot for last about 1,000 years is not a big time. However,
this gives us an opportunity to evaluate as to how our constitutional system, our republic has worked. As you all know, judiciary in India has been recognized as one of the three independent pillars of democracy, the other two pillars being legislature and the executive. We adopted the Constitution of India in 1950, pursuant to numerous painstaking efforts by the founders of our Constitution. The salient features of the Constitution of India can be directly derived straight away from our preamble, which I need not elaborate. It is well known that the Constitution of India provides for a federal system of governance. At the same time, it has thoughtfully provided for an integrated system of courts exercising jurisdiction over the laws enacted by the central government as also the state government without any interference from either legislature or the executive. The underlying principle being respecting the independence of each organ of the state. Now, this principle of separation of power may not be clearly outlined in our Constitution, but it has evolved through passage of time. Sometimes we feel that the line of the separation of power between the three organs, it keeps on being clear, being blurred, but it is there. Recognizing this principle, our republic has proceeded and completed 75 years, and I hope that it will go on and on without there being any kind of dilution in this principle. In a democratic system, challenges, whether direct or indirect, are bound to exist for every action of the state or members of the state. In such a situation, the judiciary is engaged to step in and adjudicate disputes between the members of the society and the state and also amongst the members themselves. Since independence till today, the Indian judiciary has evolved itself to greater levels with pragmatic interpretation of various provisions of statutes governing the democratic setup of our country. In doing so, there has been a constant on and off struggle for supremacy between legislature, judiciary and executive. Resultantly, the concepts like judicial review, judicial activism, public interest litigation, etc. have eventually been coined and given wider connotation by the judiciary depending on the dynamic requirement of the society as also the given facts of each case. No doubt, judiciary has to resort to literal interpretation of statutes primarily, and it does so every time it is called upon. At the same time, there have been attempts made and the judiciary stepping in to sway away from such literal interpretation of laws and resorting to more pragmatic and broader approach and implementation depending upon the facts of each case. While resorting to such broader and beneficial interpretation, numerous landmark decisions have been delivered by the Supreme Court and High Courts, thereby leading to effective and constructive effect of various provisions of laws, although such actions were appreciated and also sometimes criticized by different quarters of the society. Now, I have jotted down certain important judgments which have shaped the journey of our republic right from 1950, starting from A.K. Gopalan. But I will not go into those judgments today. Since President of Bar Council of India, Mr. Mishra is present, the Advocate General is also present amongst us, members of Bar Council of India, members of Bar Council of Maharashtra and Goa are present, lawyers are present, members of the judiciary, the honorable judges are present. I will speak something from my heart today instead of reading from my written speech.
Yesterday in a program at a taluka where we had gone to stone laying ceremony of a court building, I said something which I want to repeat. Now, what exactly is the strength of the judiciary? Everybody knows that judiciary does not have a sword in its hand, neither does it have any purse in its pocket. So what is that which makes it strong? What is its strength? Its strength is the faith and trust of the general public in the system. So on this occasion, I would request the members of Bar, I would request Mr. Manan Mishra as well and other members of the Bar Council to spread this message that the responsibility to ensure that this trust and faith of the public does not erode in the judiciary lies on the lawyers as much as on the judicial officers and the members of judiciary. This responsibility is very onerous, primarily on the members of the bar. I would also outline a slight difference between a profession and a business. The lawyers, they profess law, they practice law. They are not into business. You know, any small student of economics will tell you that for a businessman, if the motive is not to earn profit, then that business is bound to fail. Business is bound to fail. So for a businessman, profit has to be the motive, but it is not true for the profession. Profession primarily, be it the profession of a doctor or a lawyer, it primarily entails service. So with this concept, our forefathers, you know, it is this spirit which led Dr. Ambedkar not only to practice law in Bombay High Court or in other courts of India, but to take up the social causes. He was a brilliant lawyer, but as a sense of responsibility to the cause he represented, he not only spread the message amongst the people, amongst his contemporaries, that apart from practicing law in the courts of law, you have to do it with a sense of service. You know, the task of a lawyer is very, very difficult. What exactly does a lawyer do? Somebody's pain, someone's grief, someone's sorrow, someone's grievances, he carries on his shoulders and it put it across the court. So that is the job. That is the job of a lawyer. And therefore, the litigant, the poor litigant, the litigant coming from not so good a background, he has that faith, he has that trust in the judiciary which he expresses through the lawyer. So let us not do anything which may erode the trust and faith of the small litigant, of the poor litigant. And the lawyers are thus not only responsible, they have this, they are not only responsible towards the interest of their clients, but they have this responsibility to ensure that this trust and faith of the people does not erode in the judicial system. Otherwise, our democratic setup will start limping. So this is my appeal today to the members of the bar. There is a talk these days about constitution and constitutionalism. The basic underlying principle about constitutionalism is that we should respect rule of law.
A society may be having a constitution, but it may still be bereft of constitutionalism. This needs to be underlined, understood by everyone present here. A society may be having a constitution, but it may still be bereft of constitutionalism. I may remind the audience sitting here that Hitler had not come to power by organizing any coup. He was a duly elected chancellor. How did he acquire such a power which ultimately destructed the entire world? So this is what we need to understand. Keep in our mind that even if we have a constitution, we have to practice constitutionalism, and that emanates and stems from following the rule of law. That is the basic thing which every audience, single audience sitting here in this hall must realize and work for. This is also an occasion to greet Justice Prasanna B. Varale. I met him after I came to Maharashtra for a very brief time, and to my happiness, to my joy, he instantly went to Supreme Court, and lot many things have been said about him. I would only narrate just an anecdote. I don't know how far is it true. Not about him, but otherwise. One High Court judge was elevated to Honorable Supreme Court. And earlier, the oath ceremony used to be conducted in the court halls. There were no separate hall for conducting the oath ceremony. So, Honorable Chief Justice of India was to administer oath to the newly elevated judge to the Supreme Court. And there was this junior, he was getting a bit perplexed because he thought he was not able to brief properly his senior, who was engrossed in participation of that oath ceremony. So once the oath ceremony was over, that junior rushed to his senior and said, "Sir, the ceremony is over, our matter is to come now." So his seniors asked the junior counsel, "Did you hear the judge's oath? Can you remember the last sentence of the oath?" So junior very promptly, in his jest to please his senior, tells him, yes sir, I did hear, and I do remember that I will uphold the constitution and the laws. So the senior said, "You have no case." So that's also something which I would request the members of the bar to remember, that we have to administer justice in accordance with law. That line, that four corners are always to be kept in mind by the judges. That is also, we won't say it is our limitation, but the justice in accordance with law, not something exceeding that. So I wish Justice Varale all the good wishes, and I also wish that he will achieve newer and newer heights in his future life. I must congratulate Mrs. Varale as well today, who is amongst us. Lastly, I would conclude by saying just one thing. The Advocate General talked about something, common good. Greater common good is the exact phrase which is taught in economics and political science. Greater common good. I would urge today that we should all strive for achieving the greatest common good. If we strive to achieve the greatest common good, that will help us achieving the most important aspect described in our preamble, that is the fraternity. How will we achieve fraternity? Only by striving for achieving greatest common good. In our system, the Honorable Supreme Court
is called in the Latin phrase, sentinel on the qui vive. That means guardian of the fundamental rights. So it is not only the Supreme Court. Everyone sitting in this hall has to be the guardian of fundamental rights of the citizens. With this message, with this desire, with this wish, I seek leave. Thank you very much. Namaskar. थँक यू ऑनरेबल लॉर्डशिप. आजच्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी आदरणीय न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्काराला उत्तर द्यावं आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला विनंती करतो की आपण सर्वांनी साहेबांच्या सन्मानाप्रित्यर्थ सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं. व्यासपीठावर विराजमान आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई सर, जे केवळ शब्दार्थानेच नव्हे तर लक्षार्थाने देखील माझे ज्येष्ठ बंधू, माझे मार्गदर्शक, माझे तत्वज्ञ आहेत, होते आणि राहतील. व्यासपीठावर विराजमान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमारजी उपाध्याय, माझे बंधू न्यायमूर्ती मकरंदजी कर्णिक, माझे दुसरे बंधू न्यायमूर्ती नितीनजी बोरकर, माझे बंधू जे आता सेवानिवृत्त झाले आहेत पण जे माझ्या वडिलांचे उत्तम स्नेही होते आणि ज्यांचा माझा स्नेहही जुळून आलेला होता आणि आजही आहे, आमचे तावडे साहेब, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता सरावजी, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मरण कुमारजी, व्यासपीठावर विराजित इतर सन्माननीय अतिथी आणि या सभागृहात उपस्थित असलेले अतिथी, न्यायिक अधिकारी, सर्वांची नावं मी विस्तारभयास्तव आणि समय अभावी घेत नाही. आपण मला त्याबद्दल माफ करा. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मी खरंच आज एक ह्या सत्काराने जो स्नेह, जे प्रेम, जी आतिथ्यशीलता आणि जे औदार्य आपण सर्वांनी या निमित्ताने मला दिले, माझ्या पत्नीलाही आपण या सत्कार सोहळ्यात सामील होण्याची संधी दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचा माझ्या वतीने आणि माझ्या पत्नीच्या वतीने मनापासून ऋणी आहे. हे ऋण फेडलं जाणार नाही, किंबहुना या ऋणात राहणंच मी अधिक पसंत करेन. आदरणीय गवई साहेबांच्या हस्ते हा सत्कार होतोय. हा मणिकांचन किंवा दुग्ध शर्करा योग याच्यापेक्षा अधिक मी मागू शकलो नसतो आणि तेही आज भाग्य लाभलं. या कार्यक्रमाची सुरुवात आपण संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पांजली अर्पण करून केली. मला असं वाटतं की केवळ संविधानाच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधणं किंवा श्रद्धा किंवा संविधानाप्रती आपला आदर व्यक्त करणं एवढंच नाही, तर त्या पलीकडे जाऊन संविधानाप्रती असणारं आमचं कर्तव्य निर्वहन करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत
ही जाणीव अधोरेखित करण्यासाठी ही सुरुवात महत्त्वाची होती. मी त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानतो. नाशिकच्या या पुण्यभूमीत आज हा कार्यक्रम होतो आहे. मकरंदजींनी उल्लेख केला, नाशिकचे सुपुत्र कवी कुसुमाग्रज, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, नाशिककरांसाठी नेहमीच आपले तात्यासाहेब, आणि आज संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेत आहोत. त्यामुळे संविधानाचे शिल्पी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तात्यासाहेबांनी लिहिलेली एक छोटीशी कविता त्यांच्या पांथेय या कविता संग्रहात अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती. काही मंडळींना ती माहीत असेल, काही मंडळींना माहीत नसेल, पण शब्दप्रभू तात्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या विषयी काय लिहिलंय, किती मोजक्या पण किती प्रभावी शब्दात बाबासाहेबांच्या विषयी तात्यासाहेब लिहितायत. मला वाटतं हे नवीन पिढीला निश्चित वाचून दाखवण्यासाठी मी त्यांची ती कविता उद्धृत करतो. सदाशिवाच्या शूलापरी तो असा परजला, वादळ पिवणी तो जलधी सम असा गरजला, मेघ होवणी तो धरणीला असा भेटला, वीज होवणी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांच्या अडसराला तोडला, मृत मातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृत मातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. हे तात्यासाहेबांचे शब्द, बाबासाहेबांचे शब्द. कदाचित काही लोकांना तात्यासाहेबांच्या इतरही काव्य प्रतिभेविषयीची कल्पना असेलच, पण मला व्यक्तिशः नेहमी असं वाटतं की तात्यासाहेबांनी दुसरी पण एक कविता लिहिली होती जी त्यांच्या नाटकात वापरली गेली होती. ती कविता होती की तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने जगमगले गगन आज. मला वाटतं बाबासाहेबांसाठी सुद्धा ती कविता तितक्याच प्रभावीपणे लागू होते की तो प्रज्ञा सूर्य आजही तेजानी तळपत आहे, उद्याही राहील आणि अनेक शतकं तसाच तळपत राहील. आज नाशिकला दुसऱ्या एका घटनेचं आणि बाबासाहेबांचा नाशिकशी असलेला संदर्भ जोडणं हे मी समजतो माझं कर्तव्य आहे. कदाचित या घटनेची म्हणावी तशी नोंद यासाठी घेतली गेली नाही की बाबासाहेबांच्या अनेक चळवळींच्या पैकी ती एक चळवळ होती, पण त्याचं महत्त्व माझ्या दृष्टीने हेही होतं की आपल्या न्याय मागण्यांसाठी अहिंसक पद्धतीने, शांततामय पद्धतीने हजारो अनुयायी आपल्या नेत्याच्या एका शब्दासाठी एक चळवळ करतात. कदाचित पुढच्याच आठवड्यात त्या संघर्षाला साधारण 90 वर्ष पूर्ण होतील. 2 मार्च 1930 साली बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशाचं भाषण दिलं होतं. बाबासाहेब त्या भाषणात असं म्हणाले होते की मंदिर प्रवेशाचा हा सत्याग्रह हा सांकेतिक आहे. मंदिराच्या प्रवेशाने आमचे प्रश्न सुटणार नाहीत, पण या सत्याग्रहामुळे आम्हाला आमच्या इतर प्रश्नांच्या साठी लढण्याचं बळ मिळेल. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आमचे प्रश्न हे आर्थिक आहेत, राजकीय आहेत, शैक्षणिक आहेत. पण एक सांकेतिक पद्धतीने तो लढा सुरू झाला. जेव्हा काही लोकांनी हिंसेचा मार्ग अवलंबला आणि
दगडफेक झाली तेव्हा बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. बाबासाहेबांनी सांगितलं की माझे अनुयायी त्यांना ते जे काही भोगतील, सहन करतील, तेच मीही सहन करेल. सेनापती खरा तो, बाबासाहेब म्हणतात की सेनापती खरा तो जो रणांगणात लढतो, आपल्या अनुयायांना सोडून जात नाही. आणि मी माझ्या अनुयायांना सोडून जाणार नाही, मी इथेच राहीन. बाबासाहेबांच्यावर दगडफेक होत असताना केंद्रेकर नावाचे त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्री धरून त्यांना वाचवत राहिले. केंद्रेकर स्वतः रक्तबंबाळ झाले, पण त्यांनी बाबासाहेबांना वाचवलं. बाबासाहेबांच्या काही अनुयायांना इजा झाली, जखमा झाल्या. बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्या आधी या जखमींना इस्पितळामध्ये उपचार द्या आणि मग बाबासाहेब उपचार घेण्यासाठी गेले. म्हणून या घटनेची मला असं जे वाटतं की पहिलं जे आंदोलन सत्याग्रही, ज्याच्यामध्ये अनुयायांनी आपल्या नेत्याला दिलेला शब्द पाळला, कुठलीही हिंसा दुसरीकडून होत असतानाही त्याचा प्रतिकार हिंसेने न करता अहिंसेच्या शांततामय मार्गाने आपला सत्याग्रह चालू ठेवला. हा 4 वर्ष लढा चालला. पण या घटनेचं हे महत्त्व होतं, औचित्य, म्हणून मला असं वाटलं की ही नोंद आपल्या समवेत शेअर केली पाहिजे, सांगितलं पाहिजे. मी खरंच भाग्यवान आहे. जसा काही वक्त्यांनी उल्लेख केला की माझा जन्म अशा कुटुंबात झाला की ज्या कुटुंबाला बाबासाहेबांचा परिस्पर्श झाला आणि आमच्या जीवनाचं सोनं होऊन गेलं, आमचं जीवन उजळून निघालं. माझ्या आजोबांना बाबासाहेबांनी त्यांचा अनुयायी म्हणून निवडलं. माझे वडील बाबासाहेबांच्या सहवासात राहिले. बाबासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी माझ्या आजोबांनी लिहायचं ठरवलं, लिहिल्या, शब्दबद्ध केल्या आणि त्याचं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. त्यांनी त्यांचे स्नेही असलेल्या पुलंच्याकडे त्याचा मसुदा पाठवला आणि पुलंना विनंती केली की याचं शीर्षकही आपण सुचवा. पुलंनी ते पुस्तक वाचलं आणि माझ्या वडिलांना पत्र लिहिलं. त्यांनी आधी विचारलं की तुमच्या मनात काय नाव आहे, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की बाबासाहेबांची सावली असं आम्हाला वाटतं. मग पुलंनी एक विस्तृत पत्र लिहिलं आणि माझ्या वडिलांना सांगितलं की मला असं वाटतं की या पुस्तकाचं शीर्षक बाबासाहेब आंबेडकरांचा सांगाती असं असावं. आणि त्यांनी कारण दिलं. ते म्हणाले की तुझ्या वडिलांची बाबासाहेबांच्या बद्दल असलेली श्रद्धा, निष्ठा ही एखाद्या भक्ताची आपल्या विठ्ठलाबद्दलची जी श्रद्धा असते तशी आहे. आणि मला तुकारामांचा अभंग आठवतो, जेव्हा तुकाराम विठ्ठलाला म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती हाता धरुनी आहात. हे माझ्या आजोबांच्या विषयी जेव्हा पुलंनी डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या शब्दबद्ध केलेल्या स्मृतींना सुचवलं, मला असं वाटतं की हा योगायोग आहे की माझ्यासाठी आदरणीय न्यायमूर्ती B.R. गवई हे एखाद्या भक्ताला जसा विठ्ठल त्याच्या दर प्रसंगाला त्याच्या हाताला धरून चालवतो, तसं गवई साहेबांनी माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात मला मार्गदर्शन दिलं, मला स्नेह दिला, मला त्यांचा छोटा भाऊ म्हणून. कधी चुकलो तर मला तेही त्यांनी सांगितलं की नाही, तुला असं नाही, तुला अशा पद्धतीने करायला पाहिजे, अशा पद्धतीने काम करावं लागेल, अशा पद्धतीने पुढे जावं लागेल. आज या ठिकाणी पोहोचताना जर गवई साहेबांनी तो स्नेह, ते मार्गदर्शन मला दिलं नसतं, माझ्या पाठीवर तो हात जर त्यांचा नसता, त्यांची सावली जर नसती, तर हे शक्य झालं नसतं. मी अत्यंत विनम्र भावनेने सरांचा या निमित्ताने
मनापासून ऋण मानतो. त्यांच्या प्रती माझे आभार आणि माझी श्रद्धा व्यक्त करतो. मला आज माझी पत्नी इथे आहे याचाही आनंद झाला, कारण मी असं नेहमी मानतो की माझ्या जीवनाची पूर्तता ती आली आणि पूर्ण झालं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शी इज नॉट माय बेटर हाफ बट शी इज माय बेटर फुल. तेव्हा तिच्या सहकार्याने पाठिंब्याने ही पुढे जाता आलं. मला कर्णिक साहेब जे म्हणाले गवई साहेबांच्या विषयी, त्याच्यात थोडंसं अजून सांगायचं आहे. मला माहिती आहे की मला दिलेला वेळ मर्यादित आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करेन की त्या पलीकडे मी जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना गवई साहेबांना ऐकायचं आहे, संविधानावरती त्यांचं विवेचन. मला असं नेहमी वाटतं की जेव्हा त्यांचं विवेचन ते संविधानावर करतात तेव्हा त्यांचं विवेचन हे त्यांच्या मूलगामी चिंतनाची परिकृती त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होते. त्यांची साधना, त्यांचं घटनेविषयीचं असणारं त्यांचा अभ्यास हे सगळं त्यांच्या चिंतनातनं व्यक्त होत असतं. आणि म्हणून त्यांचं चिंतन ऐकण्यासाठी मी देखील तुमच्या इतकाच आतुर आहे. मी नेहमी म्हणतो की सर हे व्यासाची अर्जुनासारखे आहेत. आपल्याला माहिती आहे की अर्जुन हा अत्यंत नामवंत धनुर्धर होता, पण अनेक इतरही धनुर्धर होते जे कदाचित अर्जुना इतकेच चांगले होते. पण अर्जुन हा सर्वोत्कृष्ट का मानला जातो? कारण तो सव्यासाची होता. सव्यासाची हा शब्द यासाठी होता की अर्जुन हा जसा उजव्या हाताने लिलया लक्ष्याचा भेद करत होता, तसाच तो डाव्या हाताने तितक्याच लिलया लक्ष्याचा अचूक वेध करत होता. गवई साहेबांचं तसं आहे की ते त्या प्रकरणाचं मर्म इतक्या सहजपणे आणि इतक्या झटकन जाणून घेतात आणि त्या मर्मापर्यंत पोहोचून त्या प्रकरणाचा निवाडा करतात. पण हे करताना जसं कर्णिक साहेब म्हणाले, हे करताना त्यांच्या हृदयामध्ये एक अव्याहतपणे करुणेचा झरा वाहत असतो. त्याची अनुभूती आम्ही सगळ्यांनी घेतली, तुम्हीही घेतली असेल. आणि म्हणून जेव्हा केव्हा त्यांना असं जाणवतं की कुठे कुणावर तरी अन्याय झालाय, तेव्हा ते पटकन त्या पद्धतीने तो निर्णय देतात. तुकारामांच्याच पुन्हा ओळी आठवतात. त्यांच्यात तेव्हा तो भाव तुकाराम जसं म्हणतात की बुडती हे जण देखवे ना डोळा, कळवळा येतसे म्हणून, तसा तो कळवळा त्यांच्या हृदयात वाहणारा झरा जो आहे तो निर्णयात प्रतिबिंबित होत असतो. त्यांचं समन्यायी दृष्टिकोन, मग तो जसं मननकुमार मिश्रांनी सांगितलं, इतर वक्त्यांनी सांगितलं की त्याबद्दल ते कुठेही डावं उजवं होणार नाही. आणि म्हणून जेव्हा त्यांनी आमच्यावर, मकरंजी असतील, मी असो, आम्ही त्यांच्या स्नेहाचे लाभार्थी आहोत. आणि खरं तर हे आमचं भाग्य आहे की आम्ही न्यायिक सेवेत आलो. ते येतानाही सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मग आमच्यावरती त्यांचा जो लोभ आहे तो इतका ज्याला ते आमचं नातं नाही, काहीच नाही, पण त्यांनी मी असेल, कर्णिक साहेब आहेत, बोरकरजी आहेत, सांबरे साहेब आहेत, आम्हाला इतकं मनापासून आमच्यावर स्नेह, लोभ, प्रेम दिलं. परत तुकारामांच्या ओळी आठवतात की करी लाभावी न प्रीती, जे की पुत्र आणि पुत्री तेच ते सेवका प्रती. अशी समन्यायी दृष्टी, असा विचार की जो नात्यापलीकडे जाऊन जो लोभ, जो स्नेह, कुटुंबियांच्या पुरतं तर असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, पण त्या पलीकडे जाऊन गवई साहेब जो आम्हाला नेहमी स्नेह देतात, आमचं मार्गदर्शन करतात, आणि आम्ही चुकत असू तर आम्हाला पुन्हा त्या मार्गाने
व्यवस्थितपणे आपले मार्गक्रमण करण्याचं बळ देतात. मला वाटतं आम्ही सर्वच जण इतके भाग्यवान आहोत की कदाचित कुणाला मागूनही हे भाग्य मिळणार नाही. ते नियतीने आणि परमेश्वर ज्या काही रूपात असेल तो, महात्मा फुले त्याला निर्मिक म्हणतात, त्यांनी ते आम्हाला भाग्य दिलं. या निमित्ताने आपण मला माझ्या भावना व्यक्त करायची संधी दिली. या निमित्ताने आम्हा उभयतांना इथे बोलवलं, आमचा इतका सुंदर असा सत्कार केला. सरांच्या हस्ते तो सत्कार होतो आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या दिवशी होतो आहे, एका अत्यंत महत्त्वाच्या स्थळी होतो आहे. हा सर्व योग आज जुळून आला. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून आपल्यात आणि गवई सरांच्यामध्ये अधिक अडसर न होता असाच स्नेह, असाच लोभ यापुढेही राहू द्या, हीच विनंती, याच अपेक्षेसह आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आता मी ज्यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता बोलवणार आहे, त्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, ज्यांना परिचयाची अजिबात आवश्यकता नाही, ज्यांच्या सहवासामध्ये सामान्यमधला सामान्य माणूससुद्धा स्वतःला एक फार मोठा समजायला लागतो, एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले परंतु आपल्या सगळ्यांच्या भावना जपणारं व्यक्तिमत्व आदरणीय गवई साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत. सन्माननीय श्री प्रसन्नजी वराळे, माझे सर्वोच्च न्यायालयातील सहकारी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि महाराष्ट्राच्या ज्युडिशियल फॅमिलीचे प्रमुख माननीय देवेंद्रजी उपाध्याय, माझे सहकारी आणि नाशिकचे भूमिपुत्र आणि ज्या वास्तूमध्ये आपण आज हा कार्यक्रम घेतो आहे त्याच लॉ कॉलेजमधून ज्यांनी शिक्षण घेतलं ते श्री मकरंद कर्णिकजी, माननीय न्यायमूर्ती नितीन बोरकर, माझे सहकारी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडेजी, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर वीरेंद्र सराफ, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष मनन कुमारजी मिश्रा, उपाध्यक्ष श्री प्रभाकरनजी, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष पारिजात पांडेजी, उपाध्यक्ष राजेंद्र मुमबजी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे सर्व सन्माननीय सदस्य, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे इतर सर्व सन्माननीय सदस्य, या कार्यक्रमाचे मुख्य कन्व्हेनर श्री जयंत दायभावेजी, को कन्व्हेनर अविनाश भिडेजी, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री नितीन ठाकरेजी, नाशिक जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जंगमलानीजी, त्याचप्रमाणे त्यांचे नाशिक जिल्ह्यातील इतर सर्व सन्माननीय न्यायाधीश बंधू आणि भगिनी, या कार्यक्रमाला उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान प्रबंधक श्री आर एन जोशीजी, आमचे मुंबईचे मित्र उपस्थित आहेत, जोशी काका, राजाभाऊ रघुवंशी, राजेंद्र पाटील आणि महाराष्ट्राचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष श्री अनिल सिंगजी, या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले सर्व वकील मंडळी, नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सदस्य आणि मोठ्या संख्येने या
ह्या ज्या वास्तूत जो कार्यक्रम होतो आहे त्या संस्थेच्या सन्माननीय सचिव डॉक्टर मिसेस दीप्ती देशपांडेजी आणि आज प्रामुख्याने या मंचावर उपस्थित आपल्या मुलांनी जी काही प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा एक साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या आदरणीय आमच्या मातृतुल्य शकुंतला जायभावेजी आणि सर्व मित्रांनो, कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. आपल्या सगळ्यांच्या पोटात कावडे कालवत असतील आणि त्यामुळे मी जास्त वेळ आपल्यामध्ये आणि आपल्या भोजनामध्ये येऊ देणार नाही. परंतु जायभावे साहेबांनी ज्यावेळेला सुरुवातीला वाटते 2-3 महिन्याच्या अगोदर या कार्यक्रमाचं नियोजन झालं होतं आणि त्यावेळेला ते म्हणाले की आपल्या भारतीय संविधानाला पूर्ण होऊन 74 वर्ष पूर्ण होऊन आपण 75व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. तर त्यानिमित्ताने बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्यातर्फे एक अमृत महोत्सव असल्यामुळे 75 प्रकल्प आयोजित करण्यात आले आहेत आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते इथे करण्याची त्यांनी इच्छा प्रकट केली आणि त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी नाही म्हणत नसतो. आणि त्यांनी विशेष सांगितलं की जर 25 फेब्रुवारीला तुम्हाला येता येईल तर तो माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस ठरेल. त्यांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचा आज स्मृतिदिन आहे आणि स्मृतिदिनाच्या दिवशी जर त्याचं औचित्य साधून जर कार्यक्रम झाला तर तो त्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा असा क्षण ठरेल. आणि योगायोगाने येण्याचं ठरलं. मग नाशिकचा कार्यक्रम ठरल्यावरती आमचे मित्र सिंधुदुर्गचे सुपुत्र संग्राम देसाई यांनी मध्येच मग देवगडचे कार्यक्रम, देवगडचा आणि कुडाळचा कार्यक्रम काल आयोजित केला आणि काल आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यक्रम संपवून मी आणि चीफ जस्टिस साहेब बोरकर साहेब सकाळी इथे पोहोचलो. मध्यंतरीच्या कालखंडात देशाला त्या घटनेला आपण अंमलबजावणी केल्यापासून 74 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या एक दिवस अगोदर सुखद घटना घडली 25 जानेवारीला की न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे यांनी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. आणि जायभावे साहेब म्हणाले की या कार्यक्रमामध्ये आपण वराळे साहेबांचाही सत्कार करण्याचं त्यांनी ठरवलं. खरं म्हणजे आज औरंगाबादची बरीच वकील मंडळी इथे उपस्थित आहेत आणि ते नाराजही असतील कारण की त्यांचा पहिला हक्क होता वराळे साहेबांचा सत्कार करायचा. आणि त्यांनी माझ्याकडे तसं प्रस्तावही पाठवला होता, डेटही मागितली. तर मी त्यांना म्हटलं की आपण थोडा आरामशीर करू. आणि परंतु हा कार्यक्रम बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्यातर्फे होत असल्यामुळे औरंगाबादही त्यात अंतर्भूत आहे आणि त्यामुळे तुमचा सत्कार हा पहिलाच होईल आणि मला माहीत आहे की तोही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात होईल. आज जायभावे साहेबांनी 4-5 कार्यक्रमाचं गाठोडं बांधलेलं आहे आणि ते सगळे संविधानाशी संबंधित आहेत, लिगल एज्युकेशनशी संबंधित आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याशी जवळपास माझा एक 15 वर्षाचा नजीकचा संबंध आलेला आहे आणि हे जे तरुण पिढी म्हणजे त्यावेळेला आतापेक्षा एक 14-15 वर्षांनी लहान होते. मग ते जायभावे साहेब असो, आशिष देशमुख असो, सतीश देशमुख असो, अशा सगळ्या जण एक 2006-07 साली मला नागपूरला भेटले आणि ते म्हणाले की आतापर्यंत बार काउन्सिलचं जे कार्य व्हायचं ते खऱ्या अर्थाने झालेलं नाही आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थानं बार काउन्सिलनी वकिलांच्या प्रगतीकरता
वकिलांना वकिली व्यवसायामध्ये कसं त्यांना प्रोत्साहित करता येईल ह्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आणि आपण पाहतो की जवळपास या 15-16 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. मग ते आपल्याला माहीत आहे की कायदा हा बदलत असतो. इट इज नॉट स्टॅटिक, इट इज ऑलवेज इव्हॉल्विंग. आणि म्हणून वकिलाला अपडेट राहण्याकरता नवीन नवीन गोष्टी शिकणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम हा सुरू केला, ज्या प्रोग्राममुळे पूर्ण महाराष्ट्रातील हजारो वकिलांना लाभ मिळाला. एवढंच नव्हे तर एक काळ असा होता 2012-13चा की आम्हाला योग्य अशा संख्येमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सुद्धा मिळायचे नाही. आणि तेव्हाचे आमचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी विनंती केली बार काउन्सिलला की बार काउन्सिलने ह्याही दृष्टीने काहीतरी करावं. आणि ताबडतोब बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याने प्रोग्राम्स कंडक्ट केले, ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केले. 2-2, 3-3 महिन्याचे ट्रेनिंग घ्यायचे. औरंगाबाद असो, नागपूर असो, पुणे असो. आणि त्या प्रकल्पातून त्यांच्या या प्रोग्राममुळे मोठ्या संख्येने आणि चांगल्या प्रतीचे न्यायाधीश या न्यायसंस्थेला मिळायला लागले. एवढंच नव्हे तर जो JMFCच्या इंटरव्ह्यूला एखाद्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जातो त्याला हायकोर्ट जजला फेस करावं लागतं. आणि पहिल्यांदाच हायकोर्ट जजला फेस करण्याची जी भीती असते ती दूर व्हावी म्हणून त्यांनी मॉक इंटरव्ह्यूजसुद्धा सुरू केले. आणि त्या मॉक इंटरव्ह्यूज जे रिटायर्ड जजेस होते ते घ्यायचे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या मनातली जी भीती आहे ती भीतीही कमी व्हायची. त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने वकिलांकरता इन्शुरन्सचा प्रोग्राम सुरू केला. त्याचप्रमाणे आमचे सतीश देशमुख त्यांनी पुढाकार घेऊन वकिलांकरता एक पदपेढी महाराष्ट्र स्तरावरती निर्माण केलेली आहे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. मी नेहमीच म्हणायचो की वकिलांना 2 प्रॉब्लेम असतात. एक तर कोणी लँडलॉर्ड घर द्यायला तयार नसतं आणि दुसरं म्हणजे कोणी पोरी द्यायला तयार नसतं. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. आता वकिली व्यवसायाला चांगले दिवस आलेले आहेत. आज त्यांनी संविधान दिनाचं जो आपण उद्घाटन करतो आहोत ते या वर्षभरात जे 75 आपण कार्यक्रम करणार आहोत त्याचं उद्घाटन, त्याचप्रमाणे स्मरणिका आणि त्यांनी जे भारतीय संविधानातील लोकमंत्र हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ, त्याचप्रमाणे वराळे साहेबांचा सत्कार, असे अनेक कार्यक्रम सोबत त्यांनी ठेवलेले आहेत. आज मी सांगू इच्छितो की आज त्यांच्या मातोश्रींच्या उपस्थितीत की आज जयंतराव झाभावे यांचं नाव पूर्ण देशामध्ये लिगल एज्युकेशनच्या बाबतीत अग्रणी कोणाचं असेल तर ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी लिगल एज्युकेशनची मुहूर्तमेढ रोवलीच, परंतु त्यापुढेही जाऊन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याकडून प्रेरणा घेऊन बाकीच्या राज्यांनी सुद्धा कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम राबवलेला आहे. मागच्याच काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ गोवा आणि महाराष्ट्र आणि गुजरात बार काउन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने गुजरातमध्ये भुज येथे एक मोठ्या प्रमाणात कंटिन्युअस लिगल एज्युकेशनचा प्रोग्राम त्यांनी निर्माण केला होता. आणि आताच मनन कुमार मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण भारतीय स्तरावरती हा प्रोग्राम नेण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्याचा उपयोग ह्या पूर्ण देशातील वकिलांना होईल. त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे भारतीय संविधानातील लोकमंत्र, एक अतिशय सोप्या शब्दामध्ये, कारण आपल्या सर्वांसाठी जर सर्वात कुठलं पायस डॉक्युमेंट असेल, हिंदूंना महाभारत आहे, मुसलमानांना कुराण आहे, विविध धर्मातल्या लोकांचे विविध असे धर्मग्रंथ असतात,
परंतु सर्वच भारतीय नागरिकांसाठी जर सर्वात महत्त्वाचा कुठला ग्रंथ असेल तर तो म्हणजे भारताची लोकशाहीचा जो त्याच्यावरती उभी आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना. आणि भारतीय राज्यघटना या देशातील जो फार शिकलेला समाज नाही, जो फार शिकलेला व्यक्ती नाही आहे, त्याला सोप्या शब्दामध्ये समजण्याकरता त्यांनी जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच त्यांचं अभिनंदन करणं मी माझं कर्तव्य समजतो. खरं म्हणजे समाजसेवेचा वारसा त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून लाभलेला आहे. त्यांचे वडील डी.टी. जायभावे हे सुरुवातीपासून समाजसेवेत होते. डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे त्यांच्यावरही जायभावे साहेबांवरती त्याचा एक पगडा उठलेला आहे. ते स्वतः नास्तिक आहेत, कुठला धर्म मानत नाहीत आणि वकिलांची सेवा हाच ते धर्म मानतात सध्या. आणि त्यांनी आपली वकिली जवळपास असा बंद केल्यासारखीच आहे आणि वकिलांना कसं शिक्षण देण्यात यावं यावरती त्यांचा मुख्य आता लक्ष केंद्रित आहे. मनन कुमार मिश्रा यांचे आभार मानू इच्छितो मी की त्यांनी इथे पब्लिक प्लॅटफॉर्मवरती डिक्लेअर केलं की जायभावे साहेबांचं पुस्तक हे सगळ्या भाषांमध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये प्रसिद्ध केलं जाईल. मनन कुमार मिश्रा म्हणजे एक डायनॅमिक लीडर आहेत. मला वाटतं यूट्यूबवरती तुम्ही जर कुणी बघत असाल तर 28 जानेवारी मागच्या महिन्यात त्यांनी जे सुप्रीम कोर्टामध्ये भाषण केलं होतं, वराळे साहेब त्याचे साक्षीदार आहेत. ते आपण 8-10 मिनिटं काढून ऐकावं. एक बार काउन्सिल ऑफ इंडियाचे तर ते परमनंट पदाधिकारी आहेतच, परंतु त्यांनी सुद्धा लिगल एज्युकेशनमध्ये फार महत्त्वाचं असं योगदान केलेलं आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नातून गोव्याला इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचं स्थापना झालेली आहे आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची पूर्ण जबाबदारी आम्ही जयंतराव जायभावे यांच्यावरती सोपविण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून आज मी खरं म्हणजे आज तर आमच्या मातोश्री शकुंतलाताई जायभावे यांच्या उपस्थित जायभावे साहेबांचा सत्कार घ्यायला पाहिजे होता, कारण की त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यामुळे नुसतं त्यांचीच नाही, त्यांच्या कुटुंबांचीच नाही, त्यांच्या आईवडिलांचीच नाही, तर पूर्ण नागपूरची शान ही पूर्ण देशभरात पूर्ण नाशिकची शान, नागपूर तोंडात पूर्ण नाशिकची शान ही पूर्ण भारतामध्ये आज पोचलेली आहे. त्यांनाही त्यांच्या पुढील कारकिर्दीत मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडत राहो. त्यांच्या आई ज्यावेळेला इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी सुरू केली तर आपण बार काउन्सिल म्हणजे अगोदरच्या बार काउन्सिलमध्ये काय व्हायचं ते न सांगितलेलं बरं, परंतु त्यांच्या मातोश्रींनी त्या पहिल्या डोनेटर ठरल्या. मला वाटतं किती 2.5 लाखाचा पहिला धनादेश त्यांनी इंटरनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी करता दिला. योगायोग म्हणजे जायभावे साहेबांचे वडील हे जसे दादासाहेब गायकवाड यांचे मानसपुत्र, तसेच माझे वडील दादासाहेब रासोगवई हे सुद्धा दादासाहेब गायकवाड यांचे मानसपुत्र. दादासाहेब गायकवाडांचा राजकीय वारसा त्यांनी पुढे चालवला. माझे वडील जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांच्याशी डायरेक्ट असे त्यांना कारकिर्दीची संधी मिळाली नाही, पण त्यांनी एकलव्यासारखं बाबासाहेब आंबेडकरांना आपलं गुरु मानलं आणि त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन राजकारणात समाजकारात कार्य केलं. परंतु दादासाहेब गायकवाड आणि माझ्या वडिलांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. ते वडिलांना त्यांच्या मुलाप्रमाणेच मानत आणि मी माझं भाग्य समजतो की दादासाहेब गायकवाडांच्या जो वृद्धाप काळामध्ये त्यांना पक्षाघातांनी ते आजारी झाले होते आणि मुंबईला त्यांच्यावरती सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये
उपचार करण्यात येत होते आणि त्यावेळेला माझे वडील विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यावेळेला दादासाहेब आणि त्यांच्या पत्नी गीता अक्का ह्या आमच्याकडेच राहायच्या आणि दादासाहेब गायकवाडांची त्या काळात सेवा करण्याची मला संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. त्यावेळेला अनेकदा आम्ही रमाबाई आंबेडकर हॉस्टेल जे आहे दादासाहेबांनी सुरू केलेलं, तिथे येण्याचा प्रसंग आला. दादासाहेबांना भेटायला आम्ही नेहमी यायचो. आणि योगायोग म्हणजे दादासाहेबांनी गायकवाडांनी जी संस्था स्थापन केली, त्या संस्थेला सुरू करण्याकरता जायभाई साहेबांच्या मातोश्री शकुंतलाताई यांनी आपली चांगली नोकरी सोडली आणि या शाळेच्या स्थापनेकरता एक महत्त्वाचं त्यांनी असं योगदान दिलेलं आहे. आणि म्हणून जायभाई साहेबांना जो वारसा मिळालेला आहे समाजसेवेचा, तो त्यांच्या आई आणि वडिलांकडून मिळालेला आहे, हे त्यांचं भाग्य आहे. आज आपण न्यायमूर्ती प्रसन्न वराळे साहेब यांचाही सत्कार केलेला आहे आणि मला आनंद आहे की त्यांचा सत्कार करण्याची मला संधी मिळाली आणि दीड वर्षाच्या काळात ही दुसऱ्यांदा मिळाली. पहिल्यांदा ज्यावेळेला ते कर्नाटक राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून गेले, त्यावेळेला औरंगाबादला त्यांचा आणि संजय गंगापूरवाला यांचा मोठ्या प्रमाणात तिथे सत्कार करण्यात आला आणि त्याही प्रसंगी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे प्रसन्नजी वराळे हे खरोखर नशीबवान आहेत, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शी प्रत्यक्ष संबंध असणारे जे काही कुटुंब असतील, त्या कुटुंबांमध्ये जे बोटावर मोजण्यासारखे असतील, त्यात वराळे साहेबांच्या कुटुंबियाचा उल्लेख करावा लागेल. त्यांचे आजोबा बळवंतराव वराळे हे तसे ओरिजिनल कर्नाटक जिल्ह्यातील कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्याचे निपाणी तालुक्याचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून घेतलं. त्यानंतर बाबासाहेबांना बाबासाहेब हे एक हिरे बरकणारे व्यक्ती होते आणि त्यांनी बळवंतराव वराळे यांना जबाबदारी दिली. बाबासाहेबांनी औरंगाबादला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून अनेक शिक्षणाची गंगा मराठवाड्यात आणली आणि त्याकरता त्यांनी बळवंतराव वराळे यांना निवडलं आणि वराळे साहेबांच्या आजोबांचा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी स्थापना झाली, त्याची जी पुढे जोपासना झाली, त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असा सहभाग राहिलेला आहे. वराळे साहेबांचे वडील भालचंद्रजी वराळे आणि त्यांच्या आत्या, त्यांना बाबासाहेबांसोबत राहण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांसोबत ते राहिले, बाबासाहेबांसोबत त्यांना शिकायला मिळालं, बाबासाहेबांना त्यांना जवळून पाहता आलं, म्हणून मला अतिशय आनंद आहे. वराळे साहेबांचे वडील हे सुद्धा एक अतिशय चांगले न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रबंधक म्हणून ते निवृत्त झाले. खरं म्हणजे त्यांची सुद्धा योग्यता होती आणि त्यांनी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक होतं, परंतु काही काही गोष्टी असतात त्या आज स्पष्टपणे बोलता येत नाहीत अशा या मंचावरून. त्यांच्याकडून ते पद त्यांना तिथपर्यंत पोहोचू देण्यात आलं नाही. का आलं नाही, काही आलं नाही, हे 24 नोव्हेंबर 2025च्या नंतर मला बोलता येईल, तोपर्यंत काही बोलता येणार नाही. परंतु अशा कुटुंबाचा वारसा वराळे साहेबांना लाभलेला आहे की ज्या कुटुंबाला बाबासाहेब आंबेडकरांसोबत अतिशय नजीकतेने राहण्याची संधी मिळाली आणि बाबासाहेबांच्या विचाराचा पगडा त्यांच्या कुटुंबावर असल्यामुळे त्यांच्यामध्ये तो इनहेरिट होणं हे साहजिकच आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की
2008 साली ते औरंगाबाद उच्च न्यायालयाचे, मी त्यावेळेला औरंगाबादला न्यायाधीश म्हणून कार्य करत होतो आणि 2008 मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. त्यांनी नागपूर, औरंगाबाद, मुंबई या तिन्ही ठिकाणी काम केलं आणि न्यायदानामध्ये आज विस्तृत मी बोलू शकणार नाही वेळेच्या अभावी, कारण की आपल्या घटनेला, आपल्या घटनाकारांना जो न्याय अभिप्रेत आहे तो म्हणजे सामाजिक आणि आर्थिक न्याय, सोशल अँड पॉलिटिकल जस्टिस. आणि जो कोणी बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा असेल, बाबासाहेबांचे विचार अंगीकारणारा असेल आणि न्यायदानात जर कार्य करत असेल तर तो सामाजिक आणि आर्थिक न्यायाला विसरून चालणार नाही. आणि म्हणून वराळे साहेबांनी आपली न्यायदानाचं कार्य करत असताना आपली सामाजिक बांधिलकी ही नेहमीच जपलेली आहे. मला आठवते की ज्या वेळेला ते मुंबईला कार्यरत होते त्यावेळेला एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की कोयना धरण जे आहे त्या धरणाच्या एका तीरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून त्या नदीच्या पलीकडे जाऊन शाळेत जाण्याकरता नदी पार करावी लागते. आणि त्यांनी स्वतः सुमोटो कॉग्निझन्स घेऊन त्याला PIL ट्रीट करून तिथे ताबडतोब रस्ता तयार झाला पाहिजे, पूल बांधला गेला पाहिजे, जेणेकरून तिथल्या नागरिकांना गैरसोय होणार नाही, तिथल्या मुलांना शाळेत जाण्याकरता एक सोयी उपलब्ध होईल असे आदेश पारित केले. ज्याला सामाजिक बांधिलकी आहे, जो बाबासाहेबांच्या विचाराशी प्रेरित आहे, असाच व्यक्ती असं कार्य करू शकतो. कर्नाटकमध्ये त्यांनी अनेक अशी निवाडे दिले, सुमोटो कॉग्निझन्स घेतले, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स एंटरटेन केले, त्याच्याकडून त्यांची सामाजिक बांधिलकी ही निदर्शनात येते. जास्त विस्ताराने मी बोलणार नाही कारण की आधीच उशीर झालेला आहे. औरंगाबादला मला वाटते जास्त वेळ बोलायची संधी मिळेल त्यावेळेला आपण बोलूच. मी त्यांना आपल्या सर्वांतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. नेहमीच म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ स्ट्रॉंग वुमन. आणि श्रीमती गीता वराळे या खंबीरपणे त्यांच्याशी उभ्या राहिल्यामुळे त्यांना पाठबळ असल्यामुळे वराळे साहेबांच्या यशामध्ये त्यांचाही एवढा सिंहाचा वाटा आहे. खरं म्हणजे ते वराळे साहेबांची सासूरवाडी कर्नाटकची आणि जे आमच्या गीताताईंनी त्यांना महाराष्ट्रातून पळून परत कर्नाटकात नेलं, पण आता कर्नाटकातून दिल्लीत आलेले आहेत ते. आणि मी या प्रसंगी त्यांचे अभिनंदन करतो. या प्रसंगी मी आपल्या सर्वांतर्फे न्यायमूर्ती वराळे साहेब यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून न्यायदानाचं चांगलं कार्य हो, त्यांना यश प्राप्त होत राहो, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या देशाची, या समाजाची, या न्यायसंस्थेची सेवा करण्याकरता दीर्घायुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो. आज आपण मुख्यत्वे जमलेलो आहोत की भारतीय राज्यघटनेला 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आधीच सांगितल्याप्रमाणे कुठल्याही देशाच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा कालखंड हा काही मोठा होऊ शकत नाही किंवा घटनेच्या कालखंडाचा 75 वर्षाचा काळ हा मोठा होऊ शकत नाही. परंतु 75 वर्ष हा एक मोठा माइलस्टोन आहे, ज्याला आपण 25 वर्ष म्हणतो, 50 वर्ष म्हणतो, 75 वर्ष म्हणतो, सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, डायमंड जुबली आणि सेंचुरी. तर त्या दृष्टिकोनातून या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये, 74 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण काय केलं, आपल्या घटनाकारांना जे अभिप्रेत होतं त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत की नाही याचा आढावा घेणं निश्चितच आवश्यक ठरतं. बाबासाहेब आंबेडकर
ज्यावेळेला घटना समितीत आले त्यावेळेला ते म्हणाले की आय बेसिकली केम in the Constituent Assembly only to protect the rights of the downtrodden, the scheduled caste and the scheduled tribe. But I was not aware that one day I will be chosen to be on the drafting committee and thereafter I will be given the responsibility to chair the drafting committee. मगाशी महाधिवक्ता डॉक्टर सराफ यांनी उल्लेख केला की आपल्या घटनेचं जे प्रिएम्बल आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ड्राफ्ट केलेलं आहे. आपल्या घटना समितीने काम सुरू केल्यावर 12 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन सादर केलं आणि सांगितल्याप्रमाणे सराफ साहेबांनी जे आपले प्रिएम्बल आहे त्या प्रिएम्बलचं प्रतिबिंब बऱ्याच अर्थानं आपल्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये आहे. परंतु त्याच दिवशी त्याच वेळेला 4 दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण झालं घटना समितीमध्ये 17 डिसेंबर 1946 रोजी आणि ते म्हणाले की कमिंग फ्रॉम अ पर्सन लाईक पंडित जवाहरलाल नेहरू आय एम सॉर्ट ऑफ डिसअपॉइंटेड with the objective resolution. I expected it to contain many more than what it contains. And त्यात ते म्हणाले की we have provided for rights, but there is no provision for remedy. आणि बाबासाहेब म्हणाले की the rights without remedy are meaningless. And therefore, we find that the very foundation of Article 32 and Article 226 is found in the very first speech of Dr. Ambedkar on 17th of December 1946. बाबासाहेबांना एकदा विचारलं गेलं की तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की या राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा कलम कुठली आहे की ज्याच्याशिवाय तुम्हाला वाटेल की ही घटना महत्त्वाची ठरणार नाही. बाबासाहेब म्हणाले की I would answer the question by saying that Article 32 is the soul of the Constitution of India, without which the Constitution would be meaningless. आणि आपण बघतो की Article 32, Article 226 याचा वापर करून देशाचं सर्वोच्च न्यायालय, देशाचे विविध न्यायालय यांनी जनहिताच्या दृष्टीने अनेक असे निवाडे दिलेले आहेत आणि या देशातील शेवटच्या माणसाला जेव्हा केव्हा त्याच्यावरती अन्याय झाला असं वाटतं तो त्यावेळेला मोठ्या उमेदीने मोठ्या विश्वासाने या न्यायसंस्थेचे दारं ठोठावतो आणि त्याला आपली न्यायसंस्था रिस्पॉन्ड करते. भारतीय संविधानातील लोकमंत्र सुंदर शब्दामध्ये सोप्या भाषेत दाभाई साहेबांनी डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपल्या मूलमंत्र जर आपण विचार करायला गेलो तर या देशाची मगाशी एका वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्रॅटर्निटी, युनिटी, इंटिग्रिटी आणि या देशाची जो देश विविध डायव्हर्सिटीजनी पूर्ण आहे. We have geographical diversity on one hand, we have gigantic Himalayas on other hand, we have vast seas. विविध भाषांमध्ये विभागलेले राज्य आहेत आणि अशा राज्यांना एकत्रित करण्याकरता फार मोठं कार्य घटनेने केलेलं आहे. बाबासाहेब ना घटना तयार करण्याकरता आपण जवळपास बघतो की बाबासाहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना 2.5 वर्षाच्या पेक्षा जास्त कालखंड लागला आणि बाबासाहेब हे एक खऱ्या अर्थानं एक देशभक्त होते. बाबासाहेब म्हणायचे की आय एम द इंडियन फर्स्ट अँड द इंडियन लास्ट आणि एका भाषणात त्यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये म्हटलं की when the destiny of the nation counts,
it is only the destiny of the nation counts. The destiny of the individuals, the destiny of the political parties, the destiny of ideologies, nothing matters, but it is only the destiny of the nation that it matters. आणि म्हणून आपण जर विचार केला की त्यांनी जी घटना तयार केली त्या घटनेने या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशाला एकजूट मजबूत करण्याच्या दृष्टीनेच वाटचाल झालेली आहे. बाबासाहेबांवरती दोन्ही बाजूंनी आरोप केला गेला की द कॉन्स्टिट्यूशन इज टू रिजिड बिकॉज द प्रोसिजर प्रिस्क्राइब फॉर द मोस्ट ऑफ द फॉर द इम्पॉर्टंट आर्टिकल्स रिक्वायर्स रॅटिफिकेशन बाय 2/3 ऑफ द स्टेट्स. काही लोकांकडून टीका केली की इट इज टू अ सिंपल, most of the articles can be amended by a simple majority of the constitution. बाबासाहेब उत्तर देताना म्हणाले the constitution is rigid as well as flexible. But one thing I can assure, it is such a constitution which will keep the country united and strong in the matters of peace as well as war. आणि त्या बघतो आहोत आपल्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या देशाच्या नजीकच्या जे देश आहेत तिथे काय परिस्थिती आहे, बांगलादेश असो, पाकिस्तान असो, नेपाळ असो, परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेने हा जो देश आहे हा 75 वर्षाचा कालखंड जरी झाला तरी एक संघ आहे, मजबूत आहे, एकत्रित आहे. बाबासाहेबांना आणि आपल्या घटनाकारांना या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय हा विपरीत होता. बाबासाहेब ज्यावेळेला घटनेचा फायनल ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीपुढे मांडण्यात आला आणि 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेबांनी त्यावरती चर्चा झाल्यावरती त्यावेळेला त्यांनी उद्बोधित केलं उत्तर देताना. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की वी आर अश्युर्ड justice, political, economic and social to the citizens of this country. On a political plane, we have ensured that there is a political justice by adopting the principle of one person, one vote, one value. But what about the economic justice and social justice? On an economic plane, we have the vast wealth of the country concentrated in few hands and the majority of the population finding it difficult to meet two ends of justice. On a social plane, we have a society which is divided into 4 compartments and the compartments so tight that it is not possible to travel from one compartment to other compartment. And म्हणून ते म्हणाले की we must make an attempt to eradicate these contradictions at the earliest. And if we do not do so, the edifice of democracy which we have so laboriously built will fall down will collapse down like a house of cards. आणि म्हणून त्यांचे विचार जर आपण लक्षात ठेवून जर 75 वर्षाचा कालखंड जर आपण बघितला तर आपल्याला निश्चितच हे मान्य करावं लागेल की या देशाच्या तिन्ही विंग्स असो, ती लेजिस्लेचर असो, ती जे कायदे करते कायदेमंडळ, जे एक्झिक्युटिव्ह असो, जे राज्य करतात, आणि ज्युडिशरी असो की जे विच इज कन्सिडर्ड टू बी अ वॉचडॉग ऑन द एक्झिक्युटिव्ह अँड द लेजिस्लेचर दॅट दे परफॉर्म विदिन देअर पॅरामीटर्स. या देशात अनेक असे कायदे आले 75 वर्षात ज्या कायद्याद्वारे या देशामध्ये आर्थिक आणि समानता निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले गेले. अनेक एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रक्शन्स आल्या आणि आज आपण बघतो की अनेक कायद्यांमुळे जे भूमिहीन होते त्यांना भूमी मिळाल्या, सिलिंगचे कायदे आले, जे टेनंट्स होते जमिनीचे ते मालक झाले, ज्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांकडून जबरदस्तीने जमिनी हडप करण्यात आल्या त्या रिस्टोरेशन ऑफ लँड्स टू शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ॲक्टमुळे परत करण्यात आल्या. आज आपण बघतो की या देशामध्ये महिलांना
अतिशय हीन दर्जाचं समजलं जायचं. सावित्रीबाई फुले यांना मोठ्या कष्टाने शाळा सुरू करता आली मुलींकरता. परंतु आज आपण बघतो की या देशामध्ये मुलांच्या बरोबर मुली, माणसांच्या बरोबर बाया त्याच रीतीने पुढे जात आहेत. कधी कधी तर महाराष्ट्राच्या ज्युडिशियल बॅचेसमध्ये दी लेडी जजेस आउट नंबर दी मेल जजेस. आणि म्हणून आपल्या या 75 वर्षाचा कालखंड हा निश्चितच चांगल्या दिशेनं वाटचाल करणार आहे. मगाच म्हटल्याप्रमाणे दिस इज ओनली अ बिगिनिंग अँड द बिगिनिंग वेल असं नेहमी म्हटलं जाते, वेल बिगन हाफ डन. आणि ह्या वाटचालीमध्ये या देशाच्या न्यायव्यवस्थेने सुद्धा महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. आपण सुरुवातीचा आपण कालखंड बघतो, आपल्याला विदितच आहे की पार्ट 4 हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड करण्यात आला. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल दॅट वॉज meant to achieve the dream of the politicians, the dream of the constitution makers of the social and economic justice. त्यावेळेला बाबासाहेबांवरती टीका केल्या गेली की दिस इज अ पोस्ट डेटेड चेक ऑन अ bankrupt bank. बाबासाहेब म्हणाले की आय एम विलिंग टू ॲक्सेप्ट अ क्रिटिसिझम दॅट दिस इज अ पोस्ट डेटेड चेक, बट आय एम नॉट विलिंग टू ॲक्सेप्ट अ क्रिटिसिझम दॅट इट इज ऑन अ bankrupt bank. ते म्हणाले की आय एम कॉन्फिडंट दॅट वन डे the bank of my country will be so able that this post dated check will be encashed. आणि आपण बघतो की 1973च्या अगोदरचा कालखंड जो होता त्या कालखंडामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्स यामध्ये जर वाद आला तर सुप्रीम कोर्टाचे जे सगळे निर्णय होते की द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स देर इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड द फंडामेंटल राईट्स, इट्स ऑलवेज द फंडामेंटल राईट्स that will prevail over the directive principles. Wherever there is a conflict, the directive principles will have to give away to the fundamental rights. परंतु 1973 मध्ये केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला हा निकाल आला. खरं म्हणजे या 75 वर्षाच्या कालखंडानिमित्त दाभासाहेब जे 75 कार्यक्रम करणार त्यावेळेला एखाद्या वेळेला मी येऊन या, बिकॉज दिस इज अ माइलस्टोन इन दी जर्नी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यावेळेला विस्ताराने बोलेल. मागच्या वेळेला कर्णिक साहेब गोव्याला असताना गोवा बार समोर मी या विषयावरती बोललो. बेसिकली केशवानंद भारती पुढे हा प्रश्न होता की ज्या पार्लमेंटच्या अमेंडिंग पॉवर्स आहेत त्या अनलिमिटेड आहेत की लिमिटेड आहेत. 6 सन्माननीय न्यायमूर्तींनी निवाडा दिला की द पार्लमेंट हॅज अनब्रिडल अनलिमिटेड पॉवर्स टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. 6 जणांनी निवाडा दिला की द पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आर लिमिटेड. द पार्लमेंट कॅनॉट अमेंड द कॉन्स्टिट्यूशन सो ॲज टू अब्रीच और टेक अवे द फंडामेंटल राईट्स. परंतु जे 13वे जज होते जस्टिस खन्ना, त्यांनी म्हटलं की दो द पार्लमेंट हॅज अ पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड ऑल्सो टू अमेंड इन ऑर्डर टू टेक अवे द फंडामेंटल राईट्स, इट डज नॉट हॅव अ पॉवर टू अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. परंतु माझ्या मते जो दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा होता केशवानंद भारतीमध्ये तो म्हणजे द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड फंडामेंटल राईट्स. आणि सुप्रीम कोर्टाने 13ही न्यायमूर्तींनी एकमताने निर्णय दिला की देर इज नो कॉन्फ्लिक्ट बिटवीन द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड द फंडामेंटल राईट. दे रन पॅरल टू इच अदर, they are complementary to each other, they might intersect with each other at some point. असं म्हटलं गेलं की they are like 2 wheels of a golden chariot of the constitution. You span one wheel and the efficacy of the entire chariot comes to a standstill. आणि 73 नंतरच्या आपण भारतीय सुप्रीम कोर्टाचे म्हणावं की विविध न्यायालयांचे न्यायनिवाडे जर लक्षात घेतले तर आपल्या लक्षातच येईल की द मार्च टुवर्ड्स द सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस हॅज कंटिन्यूड. मेनका गांधीमध्ये तर द सुप्रीम कोर्ट हॅज गॉन टू द एक्सटेंट की फंडामेंटल राईट्स आर नॉट रिस्ट्रिक्टेड टू द वन्स विच आर एन्युमरेटेड इन पार्ट 3, बट एनिथिंग विच इव्हॉल्व्स
on the combined trinity of Article 14, 19 and 21 will have to be construed as a fundamental right. And म्हणून right to food, right to potable water, right to shelter, right to clean environment, right to pollution-free water, are all these rights which are evolved by the judicial orders, right to education, आणि त्या दृष्टीनं आपल्या न्यायव्यवस्थेची सुद्धा या देशामध्ये जे सामाजिक आणि आर्थिक न्याय आपल्या घटनेला अभिप्रेत होता तो त्या दृष्टीनं मार्गक्रमण न्यायसंस्थेने सुद्धा केलेला आहे. या प्रसंगी मी जास्त वेळ घेणार नाही. आपला 75 कार्यक्रम आपण ठेवणार आहोत, त्याच्यामुळे अजून कधी ना कधीतरी परत बोलायची संधी मिळेलच. वेळ भरपूर झालेला आहे. 2 वाजता कार्यक्रम संपणार होता, 1:30 वाजता, 3 वाजत आलेले आहेत. भारतीय राज्यघटना काय करू शकते हे आपण बघितलेलं आहे. एक आदिवासी महिला या देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेली आहे. दलित समाजातील व्यक्ती राष्ट्रपती पदावरती पोहोचलेले आहेत. महिला पंतप्रधान झालेल्या आहेत. आणि आपले पंतप्रधान नेहमी म्हणत असतात की एक चहा विकणाऱ्याचा मुलगा या देशाचा पंतप्रधान फक्त या भारताच्या राज्यघटनेमुळेच होऊ शकला आहे. आणि म्हणून आपल्याला या प्रसंगी आपण भारतीय राज्यघटनेला अभिवादन करून आपल्या प्रस्ताविकेचं आपण अभिवादन केलं. त्या राज्यघटनेच्या प्रती आपली एकनिष्ठता दर्शविली. त्यानुसार आपण कार्य करण्याचं आपलं निर्णय घेतला तर ती खऱ्या अर्थानं आपल्या घटनाकारांना एक स्मृती ठरेल. मी या प्रसंगी परत एकदा आपल्या आयोजकांचं अतिशय सुंदर त्यांनी एम एस गोसावी सर यांच्या स्मरणार्थ लिगल एज्युकेशनचा कार्यक्रम कर्णिक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गोसावी सरांचं व्यक्तिमत्व हे एक फार मोठं असं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं कार्य त्यांच्या सुकन्या पुढे नेत आहेत. DT झाभावे ट्रस्टच्या तर्फे विविध चांगले कार्य करण्यात येत आहेत. मूठ ट्रायलचं आपण सगळीकडे बघतो की मूठ कोर्ट आयोजित केल्या जातात, पण मूठ ट्रायल मला वाटते पहिल्यांदा नाशिकला आयोजित करण्यात आली. मी माझ्या सुरुवातीच्या उच्च न्यायालयाच्या कालखंडात तिथे मला ते मूठ कोर्ट जज करण्याची संधी मिळाली. त्यांचे हे कार्य असंच पुढे राहील आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. या प्रसंगी मला आनंद आहे की आज आपल्यासमोर मी एक सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून उभा आहे. 2000 मध्ये मला न्यायालयाची विचारणा झाली आणि त्यानंतर जवळपास एक 2-2.5 वर्षाचा कालखंड त्यामध्ये गेला. आणि तो बऱ्याच लोकांना जातो. कर्णिक साहेबही त्याला NJC-मुळे बरेच दिवस त्यांना थांबावं लागलं होतं. आणि ॲट वन पॉईंट मी विचार करायला लागलो की आता काही आपण ॲक्सेप्ट करू नये, वकिलीच करावी. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी म्हटलं की वकिलीत तू राहून काय करशील, तर खोऱ्याने पैसे कमावशील, परंतु जर तू न्यायाधीश झाला तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक आणि न्यायाच्या दृष्टीनं प्रयत्न करू शकशील. आणि मला अभिमान आहे की माझ्या वडिलांचा सल्ला त्यावेळेला ऐकला आणि मागच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या दृष्टीनं माझं जे काही खारीचं योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न करता आला. कारण म्हणजे माझ्या वडिलांची उंची 10व्या आघाडीची उंची ही न मोजण्यासारखी आहे. 28 जानेवारीला
ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाला 74 वर्ष पूर्ण होऊन 75व्या वर्षाचं पदार्पण केलं, त्यावेळेला मला बोलण्याची संधी मिळाली आणि म्हटलं इट इज ओनली बिकॉज ऑफ डॉक्टर आंबेडकर अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दॅट अ पर्सन लाईक मी हू हॅज स्टार्टेड हिज स्कूलिंग in a municipal school situated in a slum area could reach up to this position. आणि म्हणून आज पुनश्च भारतीय राज्यघटनेच्या प्रती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आपल्या सर्वांतर्फे कृतज्ञता व्यक्त करून या भारतीय राज्यघटनेच्या डायमंड ज्युबली सेलिब्रेशनचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद आदरणीय गवई साहेब. 2 अनाउन्समेंट आहेत. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे पुस्तकांचं अनावरण करण्यात आले त्याची किट इन्क्वायरी काउंटरवरनं प्रत्येकाने आपण सगळ्यांनी घेऊन जावी. आदरणीय न्यायाधीश महोदयांसाठी जे समोर बसलेले आहेत त्यांच्यासाठी वरच्या मजल्यावर भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खाली या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आदरणीय गवई साहेबांना तातडीने विमान पकडायचं असल्यामुळे डायसवर कोणी येऊ नये. प्रत्येकाला माहिती आहे की गवई साहेब आपले सगळ्यांचे आहेत आणि प्रत्येकाला साहेबांसोबत फोटो काढावासा वाटतो, परंतु आमची विनंती अशी आहे की साहेबांना विमान पकडायचं असल्यामुळे आपण कोणीही डायसवर येऊ नये अशी विनंती आहे. यानंतर आभार प्रदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमाचे सहसंयोजक ॲडव्होकेट अविनाश भिडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं आभार प्रदर्शन व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. कबूल एक बराच वेळ झाला आहे, परंतु 1-2 मिनिटासाठी आपण सर्वांनी शांतता राखावी. याच्या संविधान अमृत महोत्सव सोहळ्यामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री गवई साहेब आज इथे उपस्थित राहिले. मी गवई साहेब ज्यांच्या ऋणात राहू इच्छितो, त्याचप्रमाणे आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वराळे साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे सत्कार त्यांनी स्वीकारला आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांच्याही ऋणात, दोघांच्याही ऋणात राहू इच्छितो. मुंबई हायकोर्टाचे प्रमुख न्यायाधीश श्री उपाध्याय साहेब, त्याचप्रमाणे कर्णिक साहेब, बोरकर साहेब यांचेही मी इथे उपस्थित राहिले ते म्हणून मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तावडे साहेबांचे आभार मानतो. आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल डॉक्टर सराफ यांचे मी आभार मानतो. त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन श्री मनन कुमारजी, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन प्रभाकरनजी, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सर्व सदस्य आज जे इथे उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेसुद्धा माझे सगळे सहकारी यांचेही मी आभार मानतो. या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व न्यायाधीश वर्ग, त्याचप्रमाणे सर्व सिनियर ॲडव्होकेट्स, माझे वकील मित्र यांचे मी आभार मानतो. विशेष आभार आज मानावेसे वाटत आहेत की जे सर्व प्रोटोकॉल अधिकारी आहेत ते, त्यांची सर्व सहकारी, त्यांची सर्व टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस मशिनरी यांचे मी आभार मानतो. या सभागृहामध्ये आपल्याला हा कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली त्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी दीप्ती मॅडम देशपांडे, डॉक्टर देशपांडे यांचे मी आभार मानतो. इथे सर्व उपस्थित, मी फार वेळ घेत नाही आपण सर्वांचा, परंतु कोणाचं नाव घेण्याचं राहून गेलं असेल तर त्यांनी मला क्षमा करा. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. यानंतर आपलं राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रवंदना होईल आणि आपले या कार्यक्रम संपेल. धन्यवाद. हॅलो. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा.
निर्भय हो इस देश की माता, मंगल कीर्ति करानी। सत्यशील और निर्मल मन से वीरों को उपजाने। सद्गुणी हो इस देश की जनता, जीवन सुख सजवानी। रंक राव पंडित भिखारी, सबको सुख दिलवानी। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। स्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटानी। सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ानी। सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ानी। ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटानी। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दहशानी। टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति करानी। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा। जय हिंद।